हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. वेलकम टू द कोर इन्फिनिटी अकॅडमी. सुरू करण्याच्या अगोदर परत ॲज युजल आपला नेहमीचा प्रश्न, आवाज येतो आहे का? एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा, मग आपण स्टार्ट करूयात लगेच. जस्ट मिनिट. हॅलो, आवाज येतो आहे ना? येस, ठीक आहे. चल, वन्स अगेन वेलकम. आपण जे मागचं लेक्चर बघितलं, तुमच्यापैकी कोणी बघितलं नसेल तर आपलंच द कोर इन्फिनिटी अकॅडमीवरचं यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे. पहिल्यांदा आपण पूर्ण इंट्रोडक्शन घेतलं होतं, जस्ट थोडंफार एक पॅटर्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह याच्यामधले एक बेसिक अंडरस्टँडिंग यायला पाहिजे. विशेषतः जे MPSCची तयारी करणारे जुने विद्यार्थी आहेत त्यांना जास्त सवय असते आपली MCQ. कुठलाही क्वेश्चन आला की समोर खाली 4 ऑप्शन सर्च करतो आपण. पण होतं काय की आत्ता आपल्याला बऱ्यापैकी एक शिफ्टिंग करायची आहे आणि थोडं आपल्या मेंटॅलिटीमध्ये म्हणा किंवा पूर्ण एकंदरीतच अभ्यासात थोडं स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आपल्याला करायचे, जे की इकॉनॉमीमध्ये आपला टॉपिक आहे बघा, LPG पॉलिसी. त्यावेळेला जे पूर्ण इकॉनॉमी सगळी बदलली ना, तशी आपल्याला आपल्या स्वतःबद्दलची एक थिंकिंग म्हणा किंवा अप्रोच हा चेंज केला पाहिजे. त्यामुळे आधीचं लेक्चर एक आवर्जून बघून घ्या. आता पुढे जाऊत आपण. चला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सर सगळं? येस. हां, आता येतात सर आवाज. आणि बाकी तुमचे काही डाऊट असेल तर आपण नंतर घेऊयात. या संदर्भातच आपली जस्ट बॅच चालू आहे, जे इंट्रोडक्शन लेक्चर आहेत. नवीन विद्यार्थ्यांनी आवर्जून ही फाउंडेशन बॅच जॉईन करा. होतं काय, आपण कुठल्या एक्झामची तयारी करतो पण बेसिक स्ट्रक्चर नसते माहीत, एक एक सब्जेक्ट काय, सब्जेक्टची डेप्थ काय आहे. आणि नेमकं हे नवीन पॅटर्न असल्यामुळे MPSCच्या बाबतीत हे पहिल्यांदाच असं होतं आहे. बाकी UPSC आणि MPSC दोन्ही सेम सिलेबस झाल्यामुळं UPSCची तयारी करणारे विद्यार्थीसुद्धा यामध्ये जॉईन करू शकता तुम्ही. त्यानंतरची पुढची कंटेंटची बॅच ॲक्च्युली आता याच्या आधीची जी बघितली फाउंडेशन, त्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट घेणार फक्त. पुढे मात्र NCERT किंवा स्टेट बोर्ड डायरेक्टली सब्जेक्ट वाईज कव्हर करणार आहेत. आणि आत्ता आपली याच बाबतीतले एक डेमो सेशन चालू होती यूट्यूबला. आत्ता हे इथपर्यंत आलो आहे आपण. याच्या आधी भूगोलचे किंवा बाकीचे अमित सर आणि मॅडम त्यांनी घेतलेले आहेत, तो आवर्जून बघून घ्या. आज आपलं इंट्रोडक्टरी आहे. नेक्स्ट उद्या आणि परवा हिस्ट्री आणि सायन्सचं होणार आहे. येस, लेट्स स्टार्ट. आता पूर्व आणि मुख्य परीक्षा. सो प्रिलिम एक्झाम आहे, त्याच्यात काही बदल नाही झाला. ॲज इट इज जी आधीचा जी काही परीक्षा होती तशीच आहे, तोच पॅटर्न आहे, त्यात काही चेंज नाही. सिलेबस पण तोच आहे, त्यामुळे पूर्वबद्दल जास्त बोलायला नको. आणि ज्यात पूर्वला सिलेबस जर मेन्शन केलेला असेल तर फक्त बघा हा वाला इथलचा पार्ट. जस्ट मिनिट. हा इथलचा. ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट हे अशी हेडिंग आहे इम्पॉर्टंट. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्स म्हणून. दॅट्स इट, संपलं. 1 ते 1.5 ओळ आहे फक्त, तो पूर्वपरीक्षा सिलेबस संपला. आता आपल्याला एक्झॅक्टली हेच डिकोड करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट याच्यातून क्लिअर होती की पूर्वपरीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये काही काही कीवर्ड्स तुम्हाला सेम सापडतील ना. मी हे फक्त वाचून दाखवलं तर लक्षात ठेवा. पॉवर्टी आहे, इन्क्लुजन आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इथं इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट दिलेली आहे. सो कीवर्ड्स फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो पुढं काय. सो नेक्स्ट हा आहे आता मेन्सचा. इथं GS3. आता या 3 पेपरमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट आहेत तर टेक्नॉलॉजी एक आहे आणि आपला जो आज आपण बघतोय तो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. पुढे बायोडायव्हर्सिटी, इन्व्हायरमेंट, सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला मागच्या लेक्चरला मी सांगितलेलं आहे, UPSC आणि MPSCचा सिलेबस ॲज इट इज सेम आहे. नॉट अ सिंगल वर्ड चेंज, काहीच चेंज नाही आहे. फक्त मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट काय, विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला इथं थोडं महाराष्ट्राचा रेफरन्स, रिलेव्हन्स द्यावा लागणार आहे प्रत्येक टॉपिकला, कुठल्याही इन्फॉर्मेशनला. हे इथं इंडियन इकॉनॉमी हा एक कीवर्ड. आणि बाकी मग इश्यूज रिलेटेड प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट, हे सगळे मुद्दे इथे डिस्कस करायचे आहेत आपल्याला. पण बघा तुम्ही, हा पहिला एक मुद्दा इथलचा, दुसरा आणि तिसरा, हे 3 पॉईंट तुमच्याकडे याची हार्ड कॉपी पण असेल आणि सगळीकडे अवेलेबल आहे. ह्याची PDF पण मिळून जाईल, डोंट वरी. हा बेसिक सिलेबस आहे, कुठल्या वेबसाईटला अवेलेबल आहे तुम्हाला. हे 3 पॉईंट आपल्या इकॉनॉमिक्सच्या संदर्भात आहेत रिलेटेड. ह्याच्यानंतर जो पार्ट सुरू होतो हा काय आहे, ॲग्रीचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परत हा सुद्धा ॲग्रीचाच येतो इथंपर्यंत. याच्यानंतर मात्र हा शेवटचा पॉईंट इथलचा बघा,
इफेक्ट ऑफ लिबरलायझेशन म्हणजे परत काय झालं, इकॉनॉमिक. एवढ्या याच्यामध्ये पहिले 3 पॉईंट आणि हा वाला. नेक्स्ट इथं ज्या वेळेला येऊ आपण पुन्हा इथं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट हे 2 पॉईंट संपला. मेन्सचा सुद्धा सिलेबस एवढाच आहे. आता ह्याच्यावरून तर आपल्याला डिकोड करायचं आहे की नेमकं ह्याच्या व्यतिरिक्त काही टॉपिक आहेत का. टॉपिक जर बघितलं तर काय मेंटेन केलेले तुम्हाला, इन्फ्रास्ट्रक्चर, इन्व्हेस्टमेंट आहेत, इंडस्ट्री एक दिसतोय, प्लॅनिंगचं एक आहे, त्याच्यानंतर पुन्हा आपण बघितलं इकॉनॉमिक ग्रोथ, डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ असेल, हे एवढेच पॉईंट आहेत बस, दॅट्स इट. त्याच्या पलीकडे टॉपिक कुठले आहेत तेच आपल्याला डिकोड करायचे आज. आणि मग बाकी हा सगळा इतर जे सिलेबस दिलेला आहे तो. आता आजच्या सेशनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो इथून पुढे बघतोय, हे दिलेला सिलेबस ॲज इट इज मी वाचून दाखवला आहे, तुम्हाला इथं टॉपिक घेतलं आहे आणि पुढे सरकलो हे न करता मला तुम्हाला काय सांगायचं आहे की क्लिअर कट UPSC किंवा MPSC यांनी जो मेन्शन केलेला सिलेबस आहे ते टॉपिक. नेक्स्ट आता जे असे टॉपिक्स आहेत जे सिलेबसमध्ये तसं डायरेक्टली कुठंही मेन्शन केलेलं नाही आहेत, हे पण आपण बघितले पाहिजे ना. मुख्य परीक्षेला तुम्ही आत्ता जर आपल्याला रेफरन्स घ्यायचा असेल तर PYQचा तर तो UPSCचा घ्यावा लागतो. तर UPSCमध्ये क्लिअर कट यांनी सिलेबसमध्ये जे पॉईंट मेन्शन केलेले आहेत त्याच्यावरच प्रश्न आहेत. पण आपल्याला ॲज अ सब्जेक्ट म्हणून अजूनही कुठले टॉपिक करणं गरजेचं आहे. इतर विषयांच्या तुलनेमध्ये इकॉनॉमिक्समध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही जसं फॉर एक्झाम्पल इम्पॅक्ट ऑफ लिबरलायझेशन हा पॉईंट घेतला आपला सिलेबसचा आणि डायरेक्टली तो लिबरलायझेशन किंवा LPG पॉलिसी किंवा आपण ज्याला इकॉनॉमिक हे म्हणतो रिफॉर्म्स म्हणतो, हा टॉपिक घेतला आणि अभ्यास केला आणि लगेच तुम्हाला त्याच्यावरचा प्रश्न सॉल्व्ह करता आला असं अजिबात होत नाही. कारण या टॉपिकच्या आजूबाजूला आता हा LPG टॉपिक आहे, तुम्हाला याची सुरुवात कधीपासून आहे माहिती का. हे ॲक्च्युली LPG रिफॉर्म्स कधी स्वीकारले आपण 1991ला. मग एवढाच टॉपिक करून अपेक्षित आहे का तुम्हाला. इथून गव्हर्नमेंटची पॉलिसी नेमकी काय होती आणि कशामुळे आपल्याला या 1991ला फायनान्शियल क्रायसिसला सामोरे जावं लागलं. फायनान्शियल क्रायसिस आल्यानंतरच आपण मोठे रिफॉर्म्स केले ना, आणि ते रिफॉर्म म्हणजे LPG रिफॉर्म. तर फक्त एवढाच टॉपिक करून अपेक्षित नाही आहे. इथं गव्हर्नमेंटची कुठली कुठली पॉलिसी आहे रिगार्डिंग इंडस्ट्री, रिगार्डिंग प्लॅनिंग, रिगार्डिंग फॉरेन ट्रेड, या सगळ्या इथून ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत का त्या कुठंतरी कमी पडल्यात किंवा त्याला आपण फेलियर आलं म्हणतो आणि म्हणून तर वित्तीय संकटाला सामोरे जावं लागलं. या LPG रिफॉर्म्समध्ये पुन्हा अजून तुम्हाला कुठला एकाच फील्डचा किंवा सेक्टरचा असा काही बदल केलेला दिसतोय का, का भरपूर सेक्टर आणि फील्ड आहेत. म्हणजे इथं तुम्हाला टॅक्सेशनबद्दल पण चेंजेस पाहायला मिळतील. इथं तुम्हाला देशांतर्गत जे काही खाजगी क्षेत्र आहे इंडस्ट्री त्याच्याबद्दल पण चेंजेस दिसतील. MNCs पण आल्यात ना, म्हणजे फॉरेन ट्रेड पण आला. कुठलीही गोष्ट घ्या तुम्हाला बऱ्याच इतर टॉपिकसोबतही त्याचा रिलेशन किंवा रिलेटिव्ह अभ्यास करावाच लागेल. हा झाला इथलचा एक पॉईंट. म्हणजेच काय, डायरेक्टली जे टॉपिक मेन्शन केले ते तर करायचेच आहेत आपल्याला, त्यासोबत जे टॉपिक मेन्शन केलेले नाही आहेत ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आणि याची लिस्ट तुम्हाला मी देईन. ही तर ऑलरेडी आत्ता आपण डिस्कस केलेली आहे, पण ही मात्र आता डिस्कस करायची. आणि ओव्हरऑल सगळे टॉपिक झाल्यानंतर मी तुम्हाला त्या टॉपिकची काय म्हणतो आपण त्याला एक गुंफण म्हणतो, एकमेकाला इंटरलिंक कसे आहेत. आणि नुसते हे टॉपिकची मी लिस्ट काढून दिली आणि मग आता तुमच्यासमोर लक्षात आलं की एक जवळपास 15 ते 20 टॉपिक्स आपल्याला मिळालेत आणि मग त्याचा अभ्यास करायचा. आता असं होत नाही. आपल्याला जे आत्तापर्यंत डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न करत होते त्यांना काय व्हायचं, केलेला अभ्यास हा होल्ड करण्याची जास्त गरज नसायची, कारण समोर 4 पर्याय असायचे. इथं मात्र असं अजिबात नाही आहे. तुम्ही केलेला अभ्यास या सगळ्या टॉपिकचा होल्डही करायचा आहे, त्यासोबत थोडी इंटरलिंकिंग लावायची. हे सगळा मुद्दा आपल्याला आजच्या सिलेबसचा पार्टमध्ये बघून घ्यायचा आहे. इथंपर्यंत कळत आहे काय चाललं आहे ते. मेन आपण मेन्शन केलेले टॉपिक आणि आता बाकीचे टॉपिक फाइंड आउट करतोय. चलो ऑनलाईन. आता थोडं लिहून घ्यायची सवय लावा. मी टॉपिकचे नावं देतो, माझ्यासोबत तुम्ही पण लिहून घ्या. अर्थव्यवस्थेचे प्रकार, पहिला पॉईंट, पहिला टॉपिक. तुमचे सगळे क्वेश्चन्स डाऊट आपण घेऊयात. आधी एक इथं क्लिअर करू. पहिला टॉपिक आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार, नंतर राष्ट्रीय उत्पन्न इन डिटेल सिलेबस, त्याचे टॉपिक हे आपण डिस्कस करतो सुरुवातीला. नेक्स्ट दारिद्र्य हा टॉपिक. पुढे बेरोजगारी,
नेक्स्ट सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. हा वाला तुम्हाला काय मेन्शन केलेला आहे सिलेबसमध्ये? गव्हर्नमेंट बजेटिंग म्हणून आहे का तो? हा सार्वजनिक वित्त. याच्यामध्येच इथं कर प्रणाली, टॅक्सेशन. नेक्स्ट चलन व पैसा. पुढे महागाई, इन्फ्लेशन. नेक्स्ट RBI. पुढं नेक्स्ट बँकिंग. अजून इकडं वित्तीय बाजार, इंडियन फायनान्शियल मार्केट. त्याच्यामध्ये येतं मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट, ज्याला आपण नाणे बाजार आणि भांडवल बाजार म्हणतो, तो वाला पार्ट ह्याच्यात. नेक्स्ट LPG रिफॉर्म्स किंवा LPG पॉलिसी. त्यानंतर आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग, म्हणजेच पंचवार्षिक योजनावाला टॉपिक हा. पुढं परकीय व्यापार. आणि इथंच याच्यामध्येच आंतरराष्ट्रीय संघटना. आता हे झाले सगळे कोर टॉपिक, पण याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचा पार्ट येतो, याला हे टॉपिक म्हणून घ्या, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि बजेट अँड सर्वे. असे हे सगळे एवढे टॉपिक आहेत. आता मी सिलेबससोबत लिंक करून दाखवतो तुम्हाला. बघा, एकदम बेसिक पार्ट जो आहे, अर्थव्यवस्थेचे प्रकार. आणि इथं अजून एक मूलभूत संकल्पना हा एक घ्या. तर मूलभूत संकल्पनामध्ये सगळं आर्थिक वाढ किंवा आर्थिक विकास, सर्वसमावेशक विकास हा वाला पार्ट येतो सगळा. आता ही एवढी टॉपिकची लिस्ट आहे तुमची. म्हणजे सिलेबसमध्ये पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा मोजका सिलेबस दिला आहे. खूप इन डिटेल असं दिलं आहे का? आता मी सिलेबससोबत लिंक करून देतो. पेपर 3मध्ये सरळ सरळ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अशी मेन हेडिंग आहे आपली. सब्जेक्टची काय? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. असं इकॉनॉमिक्स असं काय मेन्शन केलं आहे का? नाही आहे. नेक्स्ट पहिला पॉईंट सिलेबसचा इंडियन इकॉनॉमी. इथे तुम्हाला हां हे येतं इंडियन इकॉनॉमी. आणि पुढं इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे कुठला? आत्ता आपण बघितलेला आर्थिक नियोजन हा एक पॉईंट डायरेक्टली रिलेट झाला. मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजेच याच्यामध्ये येतं की एकूण आपण जे काही नॅचरल रिसोर्सेस असतील किंवा ह्युमन रिसोर्सेस असतील यांचा कसा वापर करतो, याचं कसं वितरण करतं, एक त्या अवेलेबिलिटी कशी आहे, याचं युटिलायझेशन कसं आहे, डिस्ट्रीब्युशन कसं आहे, हा वाला पॉईंट. म्हणजे हा सेपरेटली असा काही नाही आहे, आपण याच्यामध्येच बघू. नेक्स्ट ग्रोथ डेव्हलपमेंट. म्हणजे जे मूलभूत संकल्पना आत्ता पॉईंट लिहिला होता का मी तिथं, मूलभूत संकल्पना बेसिक कन्सेप्ट म्हणजेच काय, एक्झॅक्टली इकॉनॉमिक ग्रोथ काय आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय आहे, त्यासोबतच तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट काय आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय, म्हणजेच ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या सगळ्या कन्सेप्ट. एक ना एक शब्द क्लिअर होतोय का आता सिलेबसचा? पुढं एम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारी टॉपिक तिथं तुम्हाला लिहिला होता. म्हणजे हा इथलचा पहिला पार्ट क्लिअर झाला तुम्हाला. सिलेबसमध्ये कुठले कुठले टॉपिक आहेत ते. नेक्स्ट इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यू अरायझिंग फ्रॉम इट. आता हे ग्रोथ असेल डेव्हलपमेंट असेल याच्यामध्येच आपल्याला घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ग्रोथ म्हणजेच फक्त ही इकॉनॉमिक टर्म आहे, फक्त GDP वाढीसंदर्भात आपण देशाला रिलेट करतो. पण त्याच्यानंतर पुढे की आर्थिक सोबत सामाजिक पण बदल झाले पाहिजे ना, शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य, बेरोजगारी, तर आपण डेव्हलपमेंट म्हणतो. मग ग्रोथ काय आहे, डेव्हलपमेंट काय, ह्युमन डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ॲट द सेम टाईम ज्या वेळेला तुम्ही ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट करताय, पण ही जर देशातील ठराविक लोकांचीच होत असेल, शहरांचीच होत असेल, तर ती मात्र काय झाली,
इन्क्लुसिव्ह ग्रोथ झाली का? नाही. मग तोच पार्ट आहे की ही ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आपल्याला काय झाली पाहिजे, सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणजेच त्याला काय म्हणायचं, इन्क्लुसिव्ह ग्रोथ. मग ह्याच्या संदर्भातील काय इश्यू आहेत, काय होत नाही, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काय आहेत, प्रॉब्लेम काय, सो हा वाला प्रकार. नेक्स्ट, गव्हर्नमेंट बजेटिंग म्हणजे कुठला टॉपिक आहे, सार्वजनिक वित्त कर प्रणाली म्हणजेच गव्हर्नमेंट बजेटिंग. झाले का 3 सिलेबसचे पॉईंट क्लिअर. या इकडं ह्याच्यात कुठला उल्लेख आपण बघितला आत्ता, हवाला झाला का, तिथं काय मेन्शन केलं सिलेबसमध्ये, अनएम्प्लॉयमेंट म्हणून मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट, सार्वजनिक वित्त आणि कर म्हणजे सिलेबसमध्ये काय मेन्शन केलेलं आहे, गव्हर्नमेंट बजेटिंग. नेक्स्ट, अजून कुठला, हे इथं हे आहे का सिलेबसमध्ये काय मेन्शन केलं बघा, ग्रोथ, डेव्हलपमेंट, इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे हा वाला सगळा प्रकार इथलचा. चला, जेवढं बघितलं तेवढं तुम्हाला इथं परत क्लिअर केलेलं आहे. आता इकडे या, हा सगळा ॲग्रीचा पार्ट आहे, सांगतो याचं पण काय आपली इंटरलिंक कशी आहे. कृषी अर्थशास्त्र म्हणजे आपल्याला कोर इकॉनॉमिक्स तर करायचंच आहे, जे मी आत्ता सांगतोय ते. ह्याच्या व्यतिरिक्त ॲग्रीचा काय रिलेव्हन्स आहे आणि आपल्या मेन्समध्ये परत UPSCला कसे क्वेश्चन विचारलेले आहेत ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सवर, तो पार्ट नंतर बघू आपण. आता कोर इकॉनॉमिक्समध्ये अजून काय येतं, इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन, त्याच्यानंतर चेंजेस, इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट्स म्हणजे इंडस्ट्रीवाला एक पार्ट इथं. हां, इफेक्ट ऑफ लिबरलायझेशन म्हणजे कुठला, हा वाला हे इथं. आणि सेपरेटली तुम्हाला इंडस्ट्री टॉपिक एक मेन्शन केलेला आहे, जो की तुम्हाला LPGमध्ये हे पण इंडस्ट्रीचा संबंध येतो, सेपरेटली इंडस्ट्री पण बघायचं आहे. इथं तुम्ही वाटलं तर परत मेन्शनही करू शकता. अजून एक टॉपिक इथं उद्योग म्हणून, हां हा वाला एक उद्योग टॉपिक. आता हा पॉईंट क्लिअर झाला का, इफेक्ट ऑफ लिबरलायझेशन म्हणजे सरळ आपला LPG पॉलिसी हा टॉपिक, आणि नंतर हा इंडस्ट्री इथपर्यंत सगळं त्याच्या सगळ्या पॉलिसीज किंवा तो अख्खा टॉपिकच बघायचा पुढं. नेक्स्ट, आता इन्फ्रास्ट्रक्चर, पुन्हा अजून तुम्हाला कोर इकॉनॉमिक्समध्ये हा एक टॉपिक अजून ॲड करा इथं, इन्फ्रा. म्हणजे तुम्ही कुठलंही बुक बघा, ह्याच्यात हे इन्फ्रा किंवा उद्योग असे काही 2-3 टॉपिक सोडले तर बाकी जे कोर इकॉनॉमिक्स आहे ना, जे आपण प्रीला करतोय, म्हणजे हे 2 पॉईंट जे आत्ता नव्याने ॲड झालेत, हे फक्त कुठे आहेत, मेन्सला आहेत. म्हणजे इव्हन आधीचा सिलेबस जरी बघितला ना तुम्ही कुठला राज्यसेवेचा, तर हे सुद्धा मेन्सला जास्त कोर टॉपिक होते. आणि बाकीचे मी ऑलरेडी लिहिले होते, हे तुमचे काय आहेत, बऱ्यापैकी कॉमन आहेत. हां, चला इन्फ्रास्ट्रक्चर. आता हा इन्व्हेस्टमेंट मॉडेलचा सुद्धा पार्ट रिगार्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरच आहे, तो असा वेगळा टॉपिक नाही आहे, लक्षात ठेवा. इथं जरी त्यांनी पॉईंट मेन्शन केला असेल ना, तर इन्व्हेस्टमेंट संदर्भातील वेगळे मॉडेल आहेत. म्हणजे सरकारला जर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल तर एक मोठा फंड लागतो ना, मग तेवढं फंड सरकारकडे जर नसेल तर सरकार काय करतं, प्रायव्हेट सेक्टरला सोबत घेतं, आणि मग यालाच काय म्हणतो आपण, PPP मॉडेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. इज दॅट क्लिअर? सो दिस इज ऑल अबाउट इन्व्हेस्टमेंट मॉडेल. मग ते BOT, BOLT, बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर, बिल्ट ऑपरेट लीज ट्रान्सफर, असा वाचलं ऐकले काही. सो दिस इज कॉल्ड एज इन्व्हेस्टमेंट मॉडेल. म्हणजे हा वेगळा टॉपिक असा काही नाही, तो इन्फ्रास्ट्रक्चरचाच पार्ट आहे. संपलं. हे आपलं इकॉनॉमिक्स. म्हणजे मी क्लिअर कट तुम्हाला मेन्सचा सिलेबस घेतलेला आहे, त्यातला एक ना एक शब्द डिकोड करून दिला आहे कुठलं टॉपिक आहेत, आणि ह्या सगळ्यांचा क्रक्स काढून काय केलं आहे, ही फ्रेम, ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मराठीमध्ये आपल्याला ज्या भाषेत कळतं, जे आपण रेग्युलरली पुस्तक वापरतो त्याच्यामध्ये हे हेडिंग्स असतात. फक्त एक्स्ट्रा काय ॲड केलं आपण, इन्फ्रा, इंडस्ट्री, बरोबर ना. चला आता क्लिअर झालं आहे का ऑनलाईन. चलो एकदा मला कन्फर्मेशन द्या ऑनलाईनला. मागच्या लेक्चरमध्ये थोडंफार आपण ओव्हरव्ह्यू घेतला होता, जस्ट एक बर्ड आय व्ह्यू म्हणतो. आज जरा इन डिटेलमध्ये जातोय, एक ना एक शब्द तुम्हाला हे करून दिलाय. मेन्शन केलेले टॉपिक किती आहेत बरं सिलेबसमध्ये, हे एक आहे, 2, 3 हे पण आहे ना, 4, 5, 6, 7 ज्याला मी राईट केलं तेवढंच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आहे का काय अजून, म्हणजे जवळपास 7 आणि एखादा समजा आपण डायरेक्टली इनडायरेक्टली पकडू, एक 8 धरू आपण. म्हणजेच इथं जर आपण बघितले तर तुम्हाला सिलेबसला हे
8 टॉपिक किंवा पॉईंट एक रफली आपण पकडू एवढे मेन्शन केलेले आहेत आणि आपल्याला करायचे किती टोटल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 म्हणजे प्लस मायनस एक पकडून जवळपास 18 टॉपिक्स हे आपल्याला करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला सिलेबसमधले 8 टॉपिक्स प्रॉपर डिकोड झाले, समजले ते कुठले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त मी किती काढलेले आहेत? 10 काढलेले आहेत. म्हणजे हे हिडन टॉपिक्स आहेत जे आपल्याला करायचे आहेत आणि हे पहिल्यांदा कळणं खूप गरजेचं आहे, नंतर कळण्यात काहीच अर्थ नाही. आता लक्षात आलं का काय म्हटलं तुम्ही तुम्हाला? UPSC किंवा MPSC सिलेबसमध्ये टॉपिक ते तर बघायचेच आहेत, ते कोणीही सांगेल तुम्हाला, पण ॲक्च्युली हा प्रॉब्लेम जास्त जणांना येतो. फाइंड आउट करायचे होते ते फाइंड आउट केलेलं आहे. आता तुम्ही म्हणा सर ही लिस्ट तुम्ही कुठून काढली? का उगाच पुस्तकात सगळ्या असतात इकॉनॉमिक्समध्ये पण तुम्ही देऊन टाकली? तर अजिबात नाही. आय विल प्रूव्ह यू की UPSCचे जे मेन्सचे क्वेश्चन पेपर आहेत आपल्याला, मी ते आज तुमच्या समोर आणलेले आहेत की आपल्याला हे सगळं बेस्ड ऑन PYQ ॲनालिसिस करायचं आहे. आत्तापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिका बघितल्यात, त्याच्यानुसार हे टॉपिक फाइंड आउट केलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं आता असं नाही की मी हे जे फाइंड आउट केलेले टॉपिक आहेत ते कम्प्लिटली बेस्ड ऑन PYQ आहेत, ते तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त असे काही टॉपिक आहेत ज्याच्यावर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येणार नाही आहे, पण ती सब्जेक्टची डिमांड आहे. तुम्हाला एखादा जर टॉपिक करायचा असेल पण त्याला जर बेसला दुसरा टॉपिक लागत असेल तर त्याची डिमांड आहे ना ती, मग त्याच्यावर प्रश्न आला नाही आला तर तुमची ती बेसिक रिक्वायरमेंट आहे. कळतं मला काय म्हणायचं ते? त्यामुळे एकंदरीत आयोगाने मेन्शन केलेला सिलेबस, जे प्रश्न विचारलेत PYQ त्याच्यावर आहेत ते वाले टॉपिक्स, आणि असे काही टॉपिक आहेत जे की सब्जेक्टची रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला ते बेसिक क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही बाकी पुढच्या टॉपिकला तिथं टॅकल करू शकत नाहीत. एकंदरीत हा सगळा पार्ट दिस इज युअर सिलेबस आणि इंडियन इकॉनॉमी. मग ते UPSC MPSC मेन्स आपला राज्यसेवेचा 2025चा तो पॅटर्न. आय होप सो क्लिअर झालं आहे. मागच्या लेक्चरपेक्षा जास्त क्लिअरिटी आली का? हां, सोर्सेसबद्दल ना इकडे बघा, आपले क्लिअर कट हे इकॉनॉमी संदर्भात बुक आहे. म्हणजे वैयक्तिक मी स्वतः लिहिलेलं माझंच आहे, आपलं अर्थनीती पब्लिकेशन आहे माझंच आहे, हे कोर इकॉनॉमिक्ससाठी. आणि दुसरं आहे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं टेन्शन मी कमी केलं आहे ते म्हणजे बजेटचं. हा जो पार्ट आहे हे पण अर्थनीती बजेट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही कुठेही असाल महाराष्ट्रात, तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी तिथल्या बुक सेंटरला विचारा. इकॉनॉमी संदर्भात इनिशियल लेवलला आपलं NCERT आणि स्टेट बोर्ड, मी परत सांगतो आहे, इनिशियल लेवलला NCERT आणि स्टेट बोर्ड हे, आणि त्यासोबत जरी तुम्ही आपलं हे घेतलं, हे कलरफुल आणि एकदम इझी टू अंडरस्टँड. म्हणजे तुम्ही हे जर नीट बघितलात ना कुठेही असाल तर बघा ह्याच्यात हे ग्राफ किंवा या अशा गोष्टी मांडणी, हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, पिक्चरायझेशन हे खूप केलेलं आहे बॉक्समध्ये, किंवा हे MDG SDG तुम्ही बघून घ्या. जिथे असाल ना तिथे एक जस्ट बुक सेंटरला कुठल्याही असाल ना तर हा पार्ट करून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. आणि ह्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट हे असं बॉक्सेस, काही बेसिक इन्फॉर्मेशन. आणि माझं पहिलं लेक्चर एकदा बघून घ्या की तुम्हाला जर वाटत असेल की सर हे तर जुना पॅटर्न आहे किंवा हे बेसिकच MPSCचं आहे, तर एक साधी गोष्ट, आपल्याला जर नवीन पॅटर्न राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह जरी लिहायचा असेल, तुम्हाला कुठल्याही प्रश्नामध्ये एखादा काही FRBM ॲक्ट असेल किंवा अजून सांगितलं तुम्हाला मी फेरा आहे किंवा अजून LPG रिफॉर्म्सबद्दल काय असेल, तर बेसिक इन्फॉर्मेशन ही लिहावंच लागते. तिथं त्याचं इयर किंवा काय एखादी गव्हर्नमेंट स्कीम असेल तिथं तुम्हाला असं नाही म्हणत म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह याचा अर्थ काय तुम्ही असं वेग लिहिणार का? असं उदाहरण सांगितलं की भारतीय अर्थव्यवस्था ही फार प्रगती करते, खूप चांगल्या स्टेजमध्ये आहे, भारतातील दारिद्र्य कमी होत चाललं आहे, त्याच्यानंतर भारतातील बेरोजगारी कमी होत चालली आहे, रोजगार निर्मिती वाढत चालली आहे, हे वेग स्टेटमेंट झाले. ह्याला तुम्हाला काय करावं लागेल? काहीतरी डेटा तिथं मेन्शन करावं लागेल त्याला बेसला. जर बेरोजगारी कमी होत असेल तर मग तुम्हाला डेटा द्यावा लागतो की बेरोजगारी आधी किती होती आणि आता किती आहे. जर दारिद्र्य कमी होत असेल तर यू हॅव टू मेन्शन सम डेटा, फॅक्ट्स हवेत नाही बोलता येत. आणि मग जर दारिद्र्यासंदर्भात काही लिहायचं असेल तर मग रंगराजन कमिटी आली, तेंडुलकर समिती आली, पण त्याच्या आधीचे काही असतील, त्याचे काही निकष असतील, मग त्यांनी कुठला निकष विचारात घेतला, मग हे सगळं बेसिक आहे ना. तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, तुम्हाला याच्यामध्ये इथं जर हा टॉपिक काढला, यस हे बघा, आता तुम्हाला जे दिसेल नसेल मला माहीत नाही, DT लकडवाला समिती असेल किंवा तेंडुलकर समितीचे अख्खे पेजेस हे, आणि त्यांचे इयर वाईज आकडेवारी मेन्शन केलेली आहे एवढ्या सॉर्टिंग फॉर्ममध्ये. मग आता एवढं बेसिक तर आपल्याला लागणारच आहे ना.
सुरुवातीला, आणि नंतरचे रेफरन्स बुक वगैरे त्याची लिस्ट सगळं सांगतो तुम्हाला. फक्त ह्याच्यावरच आपल्याला मेन्स निघणार आहे असं अजिबात नाही, पण तुम्हाला काही प्रोसेस आहे ती फॉलो करावं लागणार आहे. डायरेक्टलीच मोठे मोठे रेफरन्स बुक घेतले तर तुम्हाला अजिबात काय करणार नाही. सो आधी त्या सब्जेक्टमध्ये इन व्हा आणि मग हळूहळू आपल्याला पुढे त्याची डेप्थ वाढवता येईल, राईट. सो हे एक जस्ट एक्झाम्पल दिलं तुम्हाला. आता दारिद्र्यावर जर प्रश्न आला आपल्याला तर तुम्हाला हे बेसिक त्याचं मेन्शनच करावं लागणार आहे. कुठल्या इयरला मोजलं त्यानं मोजताना काय निकष विचारात घेतलेत, कॅलरी निकष काय होते, ग्रामीणसाठी काय, शहरीसाठी काय, तो आला पार्ट. इकॉनॉमिक गाईड म्हणून बुक आहे आपलं ते. आणि हे बजेटची पण सेम तशीच आकडेवारी दिली आहे. सो स्टेट बोर्ड, NCERT आणि आपले हे बुक्स मोर दॅन सफिशियंट इनिशियल स्टेजला. बाकी आपल्याला रेफरन्स बुक वाचावंच लागणार आहेत. फक्त ह्याच्यावर होणार नाही हे पण तुम्हाला सांगतो आहे, पण ते स्टेप बाय स्टेप पुढे जाऊयात. ओके. यस, हे बुक मराठीमध्ये आहे. चला बुकवर बोलू आपण परत अजून. आता पुढे कंटिन्यू करू आपला सिलेबसचं. ॲग्रीचा एक पार्ट तुम्हाला क्लिअर करून देतो. याच्या व्यतिरिक्त आता हे सगळं काढलं मी, करून दिलं तुम्हाला. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स एकंदरीत जे काही 20 क्वेश्चन असतात, तुम्हाला पेपर 3ला 20 प्रश्न असतात. त्या 20पैकी मी म्हटलं की 8 ते 10ची रेंज ही इकॉनॉमिक्स प्लस ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स याच्यावर असते. म्हणजे जवळपास 100च्या आसपास प्रश्न हे इको आणि ॲग्रिकल्चर इको. आणि कोर इकोचा पार्ट बघितला म्हणजे मी तुम्हाला पूर्ण सांगतो, GS पेपर 3चं इकॉनॉमिक्स. कोर इकॉनॉमिक्सवर बघितलात तर जवळपास 4 क्वेश्चन असतात, नियर अबाउट 4 to 5 क्वेश्चन. त्याच्यामध्ये 10 मार्क्सचे 2 आणि 15 मार्क्सचे 2, म्हणजे किती मार्क्स झाले टोटल? आता हे प्लस मायनस व्हॅरी असतं, असं काही नाही फिक्स की एवढंच हे आलेलं आहे. सो जवळपास 50 ते 60 लाख कोर इको आहे. आणि ह्यासोबत जर तुम्ही ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स घेतलं, मी परत सांगतो मी कोर ॲग्रिकल्चर म्हणत नाही, ॲग्रिकल्चरमध्ये 2 पार्ट आहेत. आता कोर ॲग्रिकल्चरमध्ये काय येतं, जसं की तुम्हाला जमीन आहे, पीक पद्धती आहेत, ह्याच्यात सिलेबसमध्ये पण दिलं. जस्ट मिनिट तुम्हाला लगेच वाचून पण दाखवतो. ठीक आहे. कोर ॲग्रिकल्चरमध्ये मेजर क्रॉप्स, क्रॉपिंग पॅटर्न हा ॲग्रिकल्चरचा पार्ट झाला. त्याच्यानंतर परत डिफरंट टाईप्स ऑफ इरिगेशन सिस्टीम हा ॲग्रिकल्चरचा पार्ट झाला. तर आपल्याला तो पार्ट सोडून मी काय म्हणतो आहे, जसं की आता ॲग्रिकल्चर इकोमध्ये काय येतं, फार्म सबसिडी असू द्यात, गव्हर्नमेंटमार्फत देण्यात येणारी अनुदाने, त्यासोबत MSP मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे प्रोडक्शनचा काय संबंध येतो, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल, पुन्हा इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल रिअरिंग म्हणतो आपण त्याला, पशुपालन तो एक पार्ट, फूड सिक्युरिटीचा काही पार्ट, फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज इन इंडिया वगैरे असा पार्ट. म्हणजे इथं क्लिअर कट कोर ॲग्रिकल्चर सोडून मी ॲग्रिकल्चर किंवा इकॉनॉमिक ॲग्रिकल्चर हा वाला पार्ट म्हणतो आहे. आणि हे दोन्ही मिळून जवळपास हे आणि हे नियर अबाउट 100 मार्क्स. विचार करा, 250 आउट ऑफ 250 100 मार्क्स, नियर अबाउट 50% हे वेटेज तुम्हाला जात आहे. आणि तोच पार्ट आता आपण ॲग्रीचा बघू. ॲग्रिकल्चर आणि इकॉनॉमिक्सचा कसा संबंध आहे, पॉईंट लिहून घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये आपण जर अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असाल, सिलेबसलाच काय मेन्शन केलेलं आहे, इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमी ही आहे, याच्यामध्ये आपण 3 पार्टमध्ये डिवाईड करतो. याचा अभ्यास करताना इंडियन इकॉनॉमीचा 3 सेक्टरमध्ये डिवाईड करतो. कुठलं सेक्टर, ॲग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्री सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर, बरोबर ना. मग मेन ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, सेक्टर ऑफ इकॉनॉमी म्हणूनच आपण त्याचा अभ्यास करतो आहे. सो ॲग्रिकल्चर आपल्याकडे आलंच सेक्टर ऑफ इकॉनॉमी म्हणून, तो पहिला पॉईंट. सेक्टर ऑफ इकॉनॉमी म्हणून आपल्याला ॲग्रिकल्चरचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट परत ॲग्रिकल्चरचा संबंध काय, तुम्ही नॅशनल इन्कम काउंटिंग करताय, आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न पण टॉपिक बघायचाच आहे. सो राष्ट्रीय उत्पन्न मोजतो म्हणजे काय करतो, देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत म्हणजे जी काय आपली जॉग्राफिकल बाउंड्री इंडियाची, त्याच्यामध्ये 1 फायनान्शियल इयर एका आर्थिक वर्षामध्ये प्रोड्यूस होणाऱ्या गुड्स अँड सर्व्हिसेस, कुठल्या, फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, अंतिम वस्तू व सेवा या काउंट करतोय ना. सो या वस्तू व सेवा ह्या निर्माण होत आहेत, ह्या परत कुठून निर्माण होत आहेत, हे 3 सेक्टर आहेत ना, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर. म्हणजे आपल्याला पुन्हा अजून ॲग्रिकल्चर सेक्टरच्या गुड्स काउंट करायच्यात.
म्हणजे तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये सुद्धा येतं. अजून सांगतो, जर तुम्हाला एखादा प्रश्न आला आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे, त्याच्यामध्ये स्वातंत्र्यापासून ऑनवर्ड्स पुढं ॲग्रिकल्चर संदर्भात काहीतरी क्वेश्चन आहे, तर तुम्हाला हे मेन्शन करावं लागेल, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी GDPमध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन कोणाचं होतं? ॲग्रिकल्चर सेक्टरचं होतं ना. ॲट द सेम टाईम एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये कोणाचं? ॲग्रिकल्चरचं होतं. म्हणजे परत GDPमध्ये असू द्यात किंवा एम्प्लॉयमेंटमध्ये असू द्यात, तुम्हाला काय करावं लागेल? ॲग्रिकल्चरचा अभ्यास करावाच लागेल. इथं पुढचा पॉईंट येतो क्लिअर कट, रोजगार निर्मिती किंवा बेरोजगारी टॉपिक. सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन आहे का एम्प्लॉयमेंट म्हणून? म्हणजे बेरोजगारी टॉपिकच आहे ना. आता ह्या टॉपिकमध्ये अभ्यास करताना इथं पुन्हा स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत रोजगार निर्मितीमधील वाटा ॲग्रिकल्चर सेक्टरचा आत्ता कोणाचा आहे? तर ॲग्रिकल्चरचा जास्त आहे. तो किती टक्के आहे तो वाला पॉईंट. आणि पुन्हा कोर बेरोजगारी टॉपिक जरी अभ्यास करत असाल, टाईप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट आहे का तुम्हाला? त्याच्यामध्ये हंगामी बेरोजगारी, छुपी बेरोजगारी आहे का? सिजनल एम्प्लॉयमेंट म्हणतो आपण, डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, तो जो पॉईंट आहे तो पण इथंच येतो ना. अदृश्य बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी ही प्रामुख्याने कुठे आढळते? कृषी क्षेत्रामध्ये. म्हणजे पुन्हा ॲग्रिकल्चरचा संबंध आला. म्हणजेच मेन तुम्हाला मी आत्ता काय सांगतो आहे, आपल्याला GS पेपर 3मध्ये कृषी अर्थशास्त्राचा जो अभ्यास करायचा आहे, त्यात कोर इकॉनॉमिक्सचे टॉपिक सांगितलेत. सो त्याच टॉपिकच्या संबंधित कृषी ॲग्रिकल्चर हा कसा पार्ट जोडलेला आहे. आपण सेक्टर ऑफ इकॉनॉमी म्हणून करतो, कोर GDP किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करतो, ॲग्रीचा संबंध आला. कोर बेरोजगारी हा टॉपिक करतो ना, त्याच्यात परत ॲग्रीचा संबंध आला. जसं आता तुम्हाला 2 प्रकार जे सांगितलेलं ते, म्हणजे वेगळं काही करायचं नाही. जो अँगल आहे ना तुम्हाला तो ॲग्रीचा ठेवायचा आहे ह्या टॉपिकचा. मी फक्त बेरोजगारी टॉपिक केला आहे आणि कृषीचा काही संबंध नाही असं पॉसिबल आहे का? त्यातल्या प्रमुख 2 बेरोजगारी काय संदर्भात आहेत? कृषी संदर्भात आहेत, आता जे सांगितलं ते. नेक्स्ट पुढं दारिद्र्य. दारिद्र्यामध्ये पुन्हा 2 अँगल. एकतर भारतातील प्रामुख्यानं जर आपण दारिद्र्याचा विचार केला तर ग्रामीण भागात दारिद्र्य जास्त, त्यातही स्वातंत्र्याच्या वेळी तर फारच मोठ्या प्रमाणात होतं. ग्रामीण भागात दारिद्र्य असल्यामुळेवर मेजर लोकसंख्या ग्रामीण भागामधील ही कुठल्या व्यवसायावर होती? कृषी व्यवसायावर होती, कृषी क्षेत्रावर. मग आपल्याला त्याचाही रिलेव्हन्स लावावा लागेल ना, की दारिद्र्य कृषी क्षेत्रामध्ये जास्त आहे, ग्रामीण भागात जास्त आहे, पुन्हा ॲग्रिकल्चर संबंध आला. दुसरा महत्त्वाचा पॉईंट इथं मोस्ट इम्पॉर्टंट, दारिद्र्य कोर टॉपिक म्हणून आपण ज्यावेळेला करतो त्याची बेसिक डेफिनेशन काय? बेसिक नीड्स पूर्ण न करता येणं म्हणजेच दारिद्र्यामध्ये असणं. मग बेसिक नीड्समध्ये येतं काय? ज्याला आपण म्हणतो की मूलभूत गरजा, जीवनावश्यक गरजा पूर्ण न करता येणं म्हणजेच आपण दारिद्र्यामध्ये आहे असं म्हणतो. काय येतं त्याच्यामध्ये? अन्न, वस्त्र, निवारा. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गरज कुठली? अन्न. कोण प्रोव्हाइड करतं? ॲग्रिकल्चर सेक्टर. म्हणून आपल्याला जर दारिद्र्य दूर करायचं असेल तर जास्तीत जास्त अन्न उत्पादन करावं लागेल, कारण ती बेसिक नीड ती पूर्ण करावं लागेल. मग ह्याचं उत्पादन कुठं होतं? ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये. आला का संबंध? नेक्स्ट पुढं कोर टॉपिक म्हणून आपण इन्फ्लेशन, महागाई हा टॉपिक करतो ना. आता महागाई करताना आपल्याला असं वाटतं की याचा आणि ॲग्रिकल्चरचा काय संबंध, पण महागाई म्हणजेच वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये होणारी वाढ. आता ही किंमतीमध्ये वाढ होण्यामागे बघा, इन्फ्लेशन हा टॉपिक, किंमत वाढ, याच्यामध्ये 2 फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. एक म्हणजे मागणी, डिमांड, आणि दुसरं म्हणजे पुरवठा म्हणजे सप्लाय. डिमांड अँड सप्लाय हे 2 फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. ज्या वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या वस्तूची डिमांड वाढते आणि ॲट द सेम टाईम पुरवठा मात्र कमी पडतो. पुरवठा हा जो घटक आहे हा कशा संबंधित आहे? प्रोडक्शनच्या संदर्भात आहे, उत्पादनाच्या संदर्भात आहे, बरोबर ना. जर इथं पुरवठा कमी पडतो आहे मी असं म्हणतो, याचा अर्थ उत्पादन काय होतं आहे? कमी होतं आहे. मग इन्फ्लेशन ज्यावेळेला आपण मोजतो त्यावेळेला विशेषतः फूड आयटम्सचे इन्फ्लेशन म्हणतो आहे. आपल्याला महागाई मोजताना तुम्ही कधी ऐकले का असं की BMW, मर्सडीज, AC याचा महागाईचा दर काढला आहे गव्हर्नमेंटनी आणि तो जाहीर केला आहे की इन्फ्लेशन रेट वाढला आहे, ह्यांच्या किमती वाढल्यात. आपल्याला अशा चैनीच्या, उपभोगाच्या किंवा ठराविक श्रीमंत व्यक्तींच्याच कामाला येणाऱ्या वस्तू ह्याचं इन्फ्लेशन काढलं जात नाही. सो इकॉनॉमीसाठी ज्या बेसिक आहेत, सर्वसामान्य लोकांसाठी आहेत की ज्याच्यात आपण जर इन्फ्लेशनचा रेट बघितला त्याच्यानुसार गव्हर्नमेंटला डिसाईड करता येईल पॉलिसी, आणि त्या वस्तू ज्या जीवनावश्यक आहेत त्या इझिली मिळाल्या पाहिजेत लोकांना. त्याच्यात जर खूप जास्त किंमत वाढ झाली तर जगू शकणार नाहीत ना, मोठ्या प्रमाणात दारिद्र्य वाढेल, उपासमार वाढेल.
म्हणून आपण महागाईमध्ये असेच बेसिक फॅक्टर विचारात घेतो आणि त्यात परत अजून काय आलं, अन्न ही सगळ्यात महत्त्वाची, फूड आयटम्सचं इन्फ्लेशन. मग त्याच्यासाठी तुम्हाला जर इथं ही किंमत वाढ कुठल्याही फूड आयटम्समध्ये म्हणतो मी जर दिसून आलीच तर ती कशामुळे दिसून येते, मागणी आणि पुरवठा इम्बॅलन्स झाल्यामुळं. आता एखादा खाण्याचा घटक आहे, त्याची किंमत वाढली आहे मागणी वाढल्यामुळे, सरकारमार्फत असं होऊ शकतं का किंवा तू कमी खाऊ नको, म्हणजे हा फॅक्टर कंट्रोल करता येतो का खाण्याबाबतीत? नाही. ॲक्च्युली सरकारला कुठं काम करावं लागेल, पुरवठा वाढवण्यावर. जर इन्फ्लेशन बॅलन्समध्ये ठेवायचं असेल तर मागणी कमी नाही करू शकत, कारण ते खाण्याचे महत्त्वाचे आयटम आहेत. तुम्ही काय करा, पुरवठा वाढवा. पुरवठा लगेच वाढू शकतो का, त्याला वेळ लागतो. मग यासाठी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, एकूण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, उत्पादनाला चालना द्यावं लागेल आधीपासूनच. म्हणजेच पुढच्या काही गोष्टींचा विचार करून ते 3-4 महिने त्याला लागतात ना कल्टिवेशन करून ते बाहेर प्रोडक्ट यायला सगळं. सो अशी पॉलिसी करून म्हणजेच पुन्हा अजून हे सगळं उत्पादन कुठल्या क्षेत्रासंबंधित झालं, कृषी संबंधित. म्हणजे ह्याचा कृषीचा संबंध कशाशी आहे, किंमत वाढीशी आहे का नाही, हा वाला पॉईंट. ॲग्रिकल्चर किंवा कोर इकॉनॉमिक्स या दोघांचा संबंध सांगतो आहे. आणि आजचा आपल्याला पूर्ण इन डिटेल सिलेबस डिकोडिंग आणि ॲनालिसिस जे म्हणते, इंटरलिंकिंग ज्याला म्हणता येईल आपल्याला अजून, तो आला हा पॉईंट, जे तुम्हाला कुठल्या बुकमध्ये मिळणार नाही. सिलेबसचे भरपूर बुक्स मिळतील, पण हा जो प्रकार आहे डिकोडिंगचा किंवा इंटरलिंकिंगचा किंवा ॲनालिसिसचा, हा आपल्याला याच सगळ्या गोष्टीमध्ये बघायचा आहे. चलो ऑनलाईन होप सो की तुम्ही इन्वॉल्व आहेत सगळे. चलो एकदा मला कन्फर्मेशन द्या बरं ऑनलाईनवाल्यांनी. काय चाललंय ते कळतंय ना. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले टॉपिक आहेत? पुढचे पॉईंट घ्या आता. याचा काही संबंध आहे का ॲग्रिकल्चर सोबत? आपल्याला कोर इकॉनॉमिक्स म्हणून करायचं आहे. हां चलो ऑनलाईन कळतं आहे ना. यस. याचा आणि ॲग्रीचा काय संबंध आता तुम्ही सांगा. तुम्हाला भरपूर हिंट दिली मी, लिंक दिली, काय काय नाही ते. बाकीच्या टॉपिकबद्दल सांगितलं. इथं काय थोडा विचार करा. ऑब्वियसली मेन फॅक्टर इथं जे असेल इम्पोर्ट एक्सपोर्ट याच्या संबंधित. ॲग्रिकल्चरमध्ये जे काही उत्पादन होतं देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतर आपण काय करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. त्याच्यातून काय मिळू शकतं आपल्याला, फॉरेन करन्सी, मोस्ट इम्पॉर्टंट गव्हर्नमेंटसाठी. मग ॲग्रिकल्चरचा हा पण रोल आहे ना, हा पण बघावं लागेल आपल्याला. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक्स कोर केल्यानंतर ह्याला सगळ्या गोष्टी ॲग्रीला लिंक करता आल्या पाहिजेत. आणि पुढचा आहे पार्ट अजून आंतरराष्ट्रीय संघटना. आता आंतरराष्ट्रीय संघटनामध्ये म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट एक येते ती म्हणजे WTO. हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरलिंक आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आणि या WTOमध्ये. काय संबंध? सगळ्यात महत्त्वाचा करार ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर नावाचं त्याच्यात, कृषीविषयक करार. यस. चला हा झाला सगळा आपल्या कोर इकॉनॉमिक्सच्या व्यतिरिक्त ॲग्रिकल्चरचा जो पार्ट होता तोही तुम्हाला मी इंटरलिंक करून दिला आणि डिकोड करून दिला आहे. म्हणजे आत्ता क्लॅरिटी आली का कोर इकॉनॉमिक्समध्ये काय करायचं. तर हा वाला पार्ट, हे एवढे सगळे टॉपिक ॲक्च्युली मेन्शन किती केलेले आहेत,
एक 8च्या आसपास, ते पण तुम्हाला इथं मेन्शन करून दिलेले आहेत मी. ह्याच्या व्यतिरिक्त कुठले करायचे ती क्लिअरिटी आली. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जे की ह्याचा आहे, आपल्याला पेपर 3मध्ये इकॉनॉमिक्ससोबत मेजर कुठला आहे, कृषी आहे. सो ॲग्रिकल्चरबद्दल पण तुम्हाला हे अँगल माहिती पाहिजे. अजून एक ह्याच्यात तुम्हाला हा एक येऊ शकतो, चला, पंचवार्षिक योजना किंवा नियोजन, याचा काय संबंध ॲग्रीचा. आपली जी काही फर्स्ट 5 इयर प्लॅन आहे, त्याची पॉलिसी आहे, त्याच्यात मेन फोकस कशावर होता, ॲग्रिकल्चरच होता ना. आलं का ॲग्रिकल्चर आणि पंचवार्षिक योजना, घ्या लिहून हे पण. यस, चला झालं. मेन्सचे पेपर आहेत ते नंतर बघू, क्वेश्चन सगळे. हा झाला पूर्ण सिलेबस, टॉपिक्स क्लिअर झालेत सगळे. आता ह्याचाच पुढचा पार्ट येतो, तो म्हणजे इंटरलिंकिंग. म्हणजे आता अभ्यास करताना तुम्हाला जर आयोगाने दिलेले सिलेबस आहेत, पॉईंट आहेत, आम्ही तेवढे करतो. जसं की इम्पॅक्ट ऑफ लिबरलायझेशन. मग आता इम्पॅक्ट ऑफ लिबरलायझेशन हा टॉपिक कुठं सर्च करणार तुम्ही, असा कुठला टॉपिक आहे का, त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर परत प्लॅनिंग संदर्भात तुम्हाला त्यांनी मेन्शन केलेलं आहे बघा, इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग. हा टॉपिक कुठं सर्च करणार तुम्ही. पुढं मोबालायझेशन ऑफ रिसोर्सेस, नेक्स्ट ग्रोथ डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर हे परत एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, हे तरी सापडतील. आता इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट, हा एक्झॅक्टली ॲज इट इज टॉपिक म्हणून काय सर्च करणार तुम्ही आणि काय बघणार आहे. म्हणजे मुद्दाम जाणीवपूर्वक मी क्वेश्चन्स अराईज करून सोडतो आहे की आपण दिलेले जे पॉईंट आहेत ते ॲज इट इज न घेता तुम्हाला ह्या सगळ्यांचं रूपांतर ह्या अशा टॉपिक्समध्ये करता आलं पाहिजे, जे इथं मी मेन्शन करून दिलेले आहेत. हे ॲक्च्युली टॉपिक आहेत, हे तुम्हाला सगळीकडे सापडतील कुठल्याही सोर्सेसमध्ये. म्हणजे आपलं इकॉनॉमिक्स गाईडचं पुस्तक घ्या किंवा बाकी कुठलंही, हे सापडेल. म्हणून तुम्हाला मी सिम्प्लिफिकेशन करून दिलेलं आहे, डिकोड करून दिलेलं आहे आणि जे मेन्शन केले ते अशा शब्दात मांडलेले. नेक्स्ट गव्हर्नमेंट बजेटिंग, हां करा सर्च. हा टॉपिकच कुठं आहे, गव्हर्नमेंट बजेटिंग. तुम्हाला हे काय आला पाहिजे. सो इट इज अ कुठला टॉपिक आहे, सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स हा टॉपिक आहे. पुन्हा सेम तसंच जर आता सांगितलं इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन द इकॉनॉमी, म्हणजे कुठला टॉपिक, LPG रिफॉर्म्स. पुन्हा चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ, म्हणजे कुठला टॉपिक, इंडस्ट्री उद्योग टॉपिक. पुढे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज इट इज मेन्शन केलेलं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स म्हणून असा सेपरेट टॉपिक आहे का तो, नाही. दॅट्स इट. आता हे सगळं का सांगितलं असं की तुम्ही त्याच्यानुसार जर गेलात तर काही सापडणार नाही. आणि मग प्रश्न जे येतात ते ह्याच्यात मेन्शन केलेल्या कीवर्ड्सवर येतात. म्हणजे जसं की इम्पॅक्ट ऑफ लिबरलायझेशन असा प्रश्न, किंवा गव्हर्नमेंट बजेटिंगवर, किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथवर. आता ह्याच्यात आपल्याला प्रॉपर एक लिंकिंग लावायची आहे. अगोदर बेसिक लेवलला काय माहिती पाहिजे, त्याच्यानंतर थोडे कोर टॉपिक आहेत, आणि मग सगळ्यात हायर टॉपिक कुठले आहेत ह्याचं एक एकत्रित तुम्हाला फ्लो चार्ट टाईपमध्ये तयार करून देतो सगळं. सो बी रेडी. मी माझ्या पद्धतीने हे सगळं मोल्ड केलं आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जसं सिलेबसमध्ये दिलं आहे तसा तुम्ही पॉईंट नाही उचलू शकत. म्हणजे पहिला पॉईंट मेन्शन केला इंडियन इकॉनॉमी, घ्या आता इंडियन इकॉनॉमी वाचायला. नंतर दिले की प्लॅनिंग, नंतर दिले की ग्रोथ डेव्हलपमेंट, असं अजिबात करू नका. बेस काय आहे, तुम्हाला हा सिलेबसला मुद्दा का दिला आहे आणि त्या सगळ्याचा एक कुठला तरी जोडणारा पॉईंट असतो, तो पॉईंट आधी फाइंड आउट करा आणि तिथून मग सगळं लिंक लागते तुम्हाला पुढं. येस, लेट्स स्टार्ट. हा आहे आपला सिलेबस इंडियन इकॉनॉमी. आता इंडियन इकॉनॉमी किंवा कुठलीही इकॉनॉमी या देशाची, हे सगळं आपण देश पातळीवर बघत असतो, राष्ट्रीय स्तरावर. आणि मग कुठलीही इकॉनॉमी घ्या, अर्थव्यवस्था त्या देशाची, हे कोण रन करत असतं, सरकारनं, गव्हर्नमेंट रन करतं. पुढे कुठल्याही देशाच्या सरकारचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतं, काय असतं सांगा. बरोबर का, काय असतं, ग्रोथ डेव्हलपमेंट करायची ना देशाची, इकॉनॉमीची, हे मेन ऑब्जेक्टिव्ह असतं.
आणि ह्याच्यात पुढं येतं मेन रोल सुरू होतो. आता इथं जी ग्रोथ आहे किंवा डेव्हलपमेंट आहे, ह्या दोन कन्सेप्ट. ग्रोथ म्हणजेच देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये GDPमध्ये सतत वाढ होत जाणे, दॅट इज कॉल्ड ॲज इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक वाढ ही संकल्पना आहे. म्हणजे मेन कन्सेप्ट याच्यामध्ये काय संदर्भात आहे, GDP संदर्भात. देशाच्या GDPमध्ये वाढ झाली पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल भारताचा GDP वाढत चालला आहे सतत मागच्या काही वर्षापासून, सो ग्रोथ होती आहे ना, चांगली गोष्ट आहे. पण ॲट द सेम टाईम जर भारतामध्ये GDP वाढतं आहे पण बेरोजगारी कमी होती आहे का, बेरोजगारी वाढती आहे. दारिद्र्य कमी होतं आहे का, दारिद्र्य पण एक्झिस्ट करतं. त्याच्यानंतर निरक्षरता, अकुशलता, म्हणजे असे काही निगेटिव्ह पॅरामीटर आहेत ना. म्हणजेच फक्त जर तुम्ही ग्रोथ बघितलात तर मात्र GDP दिसेल पण बाकीचे पॅरामीटर दिसणार नाहीत. म्हणून पुढची कन्सेप्ट आली कुठली, डेव्हलपमेंट. सो डेव्हलपमेंटमध्ये आता दुसरी पण बाजू बघितली जाते. म्हणजेच GDPमध्ये वाढ झाली पाहिजे, पर कॅपिटा इन्कम वाढलं पाहिजे, ॲट द सेम टाईम एज्युकेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, हेल्थ फॅसिलिटीज सुधारल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आपण ज्याला म्हणतो रोजगार निर्मिती, ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट झाली पाहिजे. बेरोजगारी कमी झाली पाहिजे, पॉवर्टी कमी झाली पाहिजे. म्हणजे इथं जे आपण बघत होतो हे जे होतं ना, ग्रोथ होती पण ती कसली होती, जॉबलेस ग्रोथ होती. शब्द ऐकला आहे का, मग ती जॉबलेस ग्रोथ. पण ॲक्च्युली आपल्याला काय पाहिजे, ग्रोथ विथ जॉब क्रिएशन पाहिजे. म्हणून पुढची कन्सेप्ट डेव्हलपमेंट. याच्यामध्ये आर्थिक बाजू तर विचारात घेतली जाते पण त्यासोबत सामाजिक सोशल अँगल विचारात घेतला जातो. म्हणजे दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य हे कशामध्ये, डेव्हलपमेंट बाब. दोन्ही कीवर्ड सिलेबसमध्ये मेन्शन केलेत. यस. आता पुढं इथं जी डेव्हलपमेंट होती आहे ही परत असं लक्षात आलं की ठराविक रिजनपुरतीच होती आहे. म्हणजे बघा भारतामध्ये तुम्हाला असं विचारलं की डेव्हलप्ड स्टेट कुठले आहेत, मोजके 4-5 नाव घेताल का तुम्ही, त्याच्यानंतर नाव घेणार का. आणि जर मग अविकसित राज्य असे बघितले तर भरपूर राज्यांची नावं निघतील. मग ही ग्रोथ किंवा ही जी डेव्हलपमेंट आहे ही इन्क्लुझिव्ह आहे का, सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे का, हे झालं राज्यांचं. तुम्ही महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या, ठराविक शहरं यांचाच फार मोठा विकास झाला आहे. म्हणजे मुंबई, पुणे, संभाजीनगर किंवा नाशिक असे मोजके. तर बाकी काही शहरं नाहीत का, महाराष्ट्रात नाहीत का ते. मग हीच परत महाराष्ट्राची ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट आहे ही सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे का, नाही. म्हणून पुढचा पार्ट येतो, आपल्याला जी डेव्हलपमेंट पाहिजे ही कशी पाहिजे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट पाहिजे. सिलेबसला आहे का पॉईंट. नेक्स्ट, ह्याच्यासोबत तुम्हाला मेन्शन जरी नसेल केलं ना तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट नावाचा परत एक पॉईंट आहे, ते पण आपल्याला इथं बघायचं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट हे सगळं इथं खाली परत येणार. आता एवढ्या सगळ्या गोष्टी जर अचीव करायच्या असतील तर बघा, ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे, गव्हर्मेंट पॉलिसी, राईट. आणि गव्हर्मेंट पॉलिसीमध्ये त्याला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो, बरोबर का. आणि मग फिस्कल पॉलिसी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ह्याच्यात बजेट असतं, बजेट. आणि मग हेच तुमच्या सिलेबसला आहे गव्हर्मेंट बजेटिंग. मग गव्हर्मेंट बजेटिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, इट इज अ फिस्कल पॉलिसी किंवा गव्हर्मेंट पॉलिसी रिगार्डिंग व्हॉट, एकदम ग्रोथ, डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट, म्हणजेच अबाउट व्हॉट, इंडियन इकॉनॉमी. सर्कल पूर्ण झालं का. हे जे टॉपिक आहेत ना आता असेच स्कॅटर्ड स्वरूपात तुम्हाला जे वाटतं ते टॉपिक उचलला आणि शिकला असं नाही होत. आता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल बेस सिलेबसचा काय, कुठून सुरुवात करायची. आणि हे सगळे जे टॉपिक्स मेन्शन केलेले आहेत ते कशा संदर्भात आहेत, त्याचा मेन बेसिक पॉईंट कुठला आहे तर हा वाला आहे गव्हर्मेंट पॉलिसीचा. आता पुढं अजून बघा, ह्याच्यात हे इथपर्यंत थांबायचं नाही. ह्याच्यामध्ये येतं बजेटिंगमध्ये उत्पन्न सरकारचं आणि खर्च, रेव्हेन्यू म्हणजेच इन्कम आणि एक्सपेंडिचर, दोन गोष्टी. इन्कममध्ये काय काय येतं, आता हाच मुद्दा मी जरा तिकडे घेतो. बजेटिंगवर आपण आलो, इथं सेपरेटली घेतो.
उत्पन्न आणि खर्च. आता याच्यात परत तुम्ही मला सर ते रेव्हेन्यू इन्कम आलं, कॅपिटल इन्कम आलं, मग इकडं परत तेच महसुली उत्पन्न, भांडवली उत्पन्न किंवा महसुली खर्च, भांडवली खर्च 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. फक्त ब्रॉडली इन्कम आणि एक्सपेंडिचर दोनच गोष्टी घ्या. ज्यावेळेला टॉपिक स्टार्ट होईल तेव्हा आपण सेग्रिगेशन करूयात. आता इन्कममध्ये महसुली आणि भांडवली दोन्ही विचारात घेतो. मेन फॅक्टर विचारात घेऊ आपण इथं, टॅक्सेशन. बरोबर ना? गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटचा मेन सोर्स रेव्हेन्यूचा काय आहे? कर, टॅक्स याच्यापासून मिळतो. नेक्स्ट, ह्याच्या व्यतिरिक्त काही नॉन टॅक्स सोर्स आहेत. त्याच्यानंतर कर्ज, त्याच्यानंतर डिसइन्व्हेस्टमेंट. दिस इज ऑल अबाउट सोर्सेस गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूचे. इकडं काय येतं बघा, खर्च. पुन्हा सेम, आता महसुली भांडवली 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा, एकत्रित घ्या सगळं. सॅलरी असतील किंवा पेन्शन असतील याच्यावर होणारा खर्च, त्याच्यानंतर व्याज, इंटरेस्ट, सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज, तोही खर्च. मोस्ट इम्पॉर्टंट, स्टार मार्क करा, हा वाला खर्च. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गव्हर्नमेंट स्कीम. आपण काय बघत होतो इथं, इंडियन इकॉनॉमी हा सिलेबसचा पॉईंट आहे. आता कुठलीही इकॉनॉमी घ्या, इंडियनच नाही, म्हणजे त्या देशासंदर्भात आपण ती अर्थव्यवस्था अभ्यास करतो. हे कोण रन करतं? गव्हर्नमेंट रन करतं. ही पूर्ण इकॉनॉमी रन करण्यासाठी गव्हर्नमेंटची मेन पॉलिसी किंवा त्याचा मेन पर्पज काय असतो? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये काय काय येतं? ग्रोथ असेल, डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, सस्टेनेबल, सगळ्याच ह्याच्यात. या सगळ्या गोष्टी अचीव करण्यासाठी सरकार पॉलिसी तयार करतं. दॅट इज कॉल्ड ॲज गव्हर्नमेंट पॉलिसी किंवा फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी म्हणजेच बजेटिंग. गव्हर्नमेंट काय करतं की एका फायनान्शियल इयरसाठी एकूण किती रेव्हेन्यू मिळतं आहे, एकूण किती एक्सपेंडिचर करतो आहे, याची एक एस्टिमेटेड अमाऊंट असते, अंदाजित खर्च म्हणतो आपण त्याला, किंवा उत्पन्न. तर तो हा वाला पार्ट, हाच आपण डिटेलमध्ये इकडे बघतो आहे. मग त्याच्यामध्ये काय येतं तर एवढं एक्झॅक्टली. याच मार्फत ही जी स्लाईड आहे ना, याच्यामार्फत तुमचे सगळे टॉपिक्स मी अनलॉक करून देतो. ही एवढी जी फ्रेम आहे ना, ह्या एवढ्या फ्रेममध्ये तुमचे सगळे टॉपिक्स, म्हणजे कुठले जे आधी मेन्शन केलेले, याचमध्ये महागाई, याच्यामध्ये दारिद्र्य, याच्यातच बेरोजगारी, इव्हन याच्यातच राष्ट्रीय उत्पन्न, याच्यातच परकीय व्यापार. जस्ट 2 मिनिट फक्त. त्याच्यानंतर पुन्हा अजून येतो तुमचा नियोजन असेल, गव्हर्नमेंट स्कीम तिथं ऑलरेडी आलेला आहे, RBI, सगळे मेजर जे टॉपिक आहेत ते इथंच येतील तुमचे. हे फक्त लक्षात ठेवा थीम. आता पुढे जाऊ. एकमेकांना हे टॉपिक कसे इंटरलिंक आहेत आणि कुठलंही तुम्हाला ज्यावेळेला क्वेश्चन येतो, आन्सर रायटिंग करायची असतील ना, तेव्हा एक काय म्हणतो होलिस्टिक ॲप्रोच तुम्हाला तो द्यावा लागतो. एकच काहीतरी घेऊन चालणार नाही तुम्हाला. त्यात बघा एक डायग्राम आहे, मेन्शन करा, लिहून घ्या माझ्यासोबतच. इथं वर थोडी जागा सोडा. लगेच लिहून घ्या माझ्यासोबत. पुन्हा तुम्हाला रिलेट करून दाखवतो सिलेबसशी.
पुन्हा सिलेबसच्या पॉईंटवर या, जे तुम्हाला सगळे टॉपिक मेन्शन केले होते. बेसिक स्टार्ट इथून होतं. गव्हर्मेंट पॉलिसी, गव्हर्मेंट बजेटिंग जे आहे ना तुमचा सिलेबसचा मेन पॉईंट, त्या एकाच पॉईंटला धरून मी इतर टॉपिक रिलेट करून देतो तुम्हाला. गव्हर्मेंट बजेटिंगलाच एखादा देश आहे कुठला पण, त्याच्यामध्ये गव्हर्मेंटने अशी पॉलिसी बनवली की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त इंडस्ट्री सेक्टरला त्यांनी बूस्ट केलेलं आहे. पॉईंट लक्षात घ्या, ज्या देशामध्ये जास्त इंडस्ट्री सेक्टर आहे मोठ्या प्रमाणात, तर त्या देशाचं वस्तू सेवांचं उत्पादन काय असणार आहे, जास्त असणार आहे. प्रोडक्शन वाढेल ना, एवढी इंडस्ट्री सेक्टर स्ट्रॉंग असेल तुमचं. तर प्रोडक्शन जर वाढलं त्याचा परिणाम कशावर होईल, GDPवर. कारण आपण GDP मोजतो म्हणजेच त्या देशामध्ये 1 फायनान्शियल इयरमधलं काय मोजतो आहे, वस्तू आणि सेवा. जर राष्ट्रीय उत्पन्न वाढलं तर पुन्हा त्याचा परिणाम कशावर होणार आहे, पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्नावर होणार. या सगळ्यांचा परत परिणाम एकूणच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा हा सकारात्मक बदलेल. पुन्हा एज्युकेशन, हेल्थ सिस्टीम याच्यावरही लोक खर्च करू शकतील जर ह्या सगळ्या गोष्टी वाढल्या त्यांच्या. तर म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये एज्युकेशनसाठी जर काही पैसे लागत असतील ते देऊ शकतील. ते सेम आरोग्याची काळजी घेऊ शकतील. म्हणजे देशातील एकूण आरोग्याचा दर्जा आणि शिक्षणाचा दर्जा, साक्षरता वाढेल, निरक्षरता कमी होईल. हे कशामुळे झालं, इंडस्ट्रियलायझेशन किंवा एखादा कुठला तरी पॉईंट बूस्ट केला गव्हर्नमेंटनी आणि तिथपर्यंत पुढे आलो आहे. नेक्स्ट पुन्हा अजून जर आपण एखाद्या उद्योजक, व्यावसायिक किंवा व्यक्तीच्या लेवलला विचार केला, त्याचं प्रॉफिट आधीच्या तुलनेत किंवा इन्कम वाढेल. जर इन्कम वाढलं तर ते काय करू शकेल, सेविंग करू शकेल ना. आणि मग जर सेविंग केली तर काय, त्याच्याकडं कालांतराने काहीतरी एक अमाऊंट तयार होईल. मग ती अमाऊंट म्हणजेच काय, कॅपिटल फॉर्मेशन म्हणतो आपण त्याला. मग कॅपिटल फॉर्मेशन होण्यासाठी आधी काय पाहिजे, सेविंग पाहिजे. आणि हेच जर कॅपिटल तयार झालं तर हे कशाला प्रमोट करतं, इन्व्हेस्टमेंटला प्रमोट करतं. आणि तुमच्या देशामध्ये जर इन्व्हेस्टमेंट वाढत गेली ॲटोमॅटिकली परत कशाला प्रमोट होईल, इंडस्ट्रियलायझेशन अजून वाढेल. आणि ते वाढलं की सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होतो इथं एम्प्लॉयमेंट जनरेशन. जेवढे जास्त इंडस्ट्री वाढतील तेवढं रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्मिती झाली तर बेरोजगारी काय होईल, कमी होईल. म्हणजेच त्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट कमी होईल. आणि जर लोकांना कुठंतरी काम मिळत गेलं, काम मिळाल्यानंतर काहीतरी त्यांना रेव्हेन्यू जनरेट होईल, इन्कम मिळेल आणि त्याच्यातून ते बेसिक नीड्स पूर्ण करतील. म्हणजेच कशावर परिणाम होईल, पुन्हा दारिद्र्यावर. आणि ज्यांचं उत्पन्न कमी होतं ते त्यांचं उत्पन्न वाढत जाईल. आणि बऱ्यापैकी जी काही दरी होती गरीब श्रीमंतातील, ज्याला आपण आर्थिक विषमता म्हणतो, तर ती काय होईल, कमी होईल. दिस इज ऑल अबाउट जस्ट गव्हर्मेंट पॉलिसी, त्याचा परिणाम. याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे काय, आता अभ्यास करताना कुठले कुठले फॅक्टर्स विचारात घ्यायचे बघा. एखादा जर प्रश्न आला तर इथं एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधून पुन्हा अजून मी तुम्हाला गव्हर्मेंटवर नेलं. या सगळ्या ह्याच्यातून परत गव्हर्मेंटचं उत्पन्न आणि खर्च, एवढ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमधून इंडस्ट्रियलायझेशन वाढलं तर गव्हर्मेंटचा रेव्हेन्यू वाढेल का कमी होईल, वाढणार ना. एवढ्या सगळ्या पॉझिटिव्ह इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी होत असेल तर. मग जर गव्हर्मेंटचा रेव्हेन्यू इथं वाढला इन एनी फॉर्म तर खर्चसुद्धा गव्हर्मेंट काय करू शकेल, जास्त करू शकेल. हा मॅक्झिमम खर्च सरकार कशावर करणं अपेक्षित आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर. पुन्हा आला का टॉपिक तुमचा सिलेबसमध्ये मेन्शन केला आहे का, इन्फ्रास्ट्रक्चर. मग इन्फ्रास्ट्रक्चर हा टॉपिक सगळ्यात जास्त डिपेंड कशावर, तुमच्या इन्कमवर. मुळात आपल्यासारखा देश भारतात, आपण ज्याला म्हणतो ना विकसनशील देश आहोत आपण, किंवा इतर कुठले अविकसित देश घ्या, ते देश अविकसित आहेत किंवा प्रगत नाही आहेत. त्याचं काय कारण आहे, त्याच्याकडे काय नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, पायाभूत सुविधेचा दर्जा स्ट्रॉंग नाही आहे. का नाही आहे, बिकॉज ऑफ इन्कम तेवढं नाही आहे. कारण त्याला फार मोठं स्ट्रॉंग इन्व्हेस्टमेंट लागते इन्फ्रास्ट्रक्चरला. तो मुद्दा हे सगळं सरकारच्या परत ह्याच्यावर आला. म्हणजे मेन पॉईंट काय, गव्हर्मेंट बजेटिंग हा तुमचा मेन पॉईंट आहे. हा इन्फ्रास्ट्रक्चर एक टॉपिक अनलॉक झाला का. नेक्स्ट इथं जर समजा सरकारकडे पैसा आला आणि सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केला तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं काय, ह्याच्यामध्ये येते वाहतूक. वाहतूकमध्ये रस्ते, रेल्वे, त्याच्यानंतर एअर ट्रान्सपोर्ट असेल, वॉटरवेज असतील. मग ट्रान्सपोर्ट तुमच्या देशामध्ये जेवढी स्ट्रॉंग तेवढं इंडस्ट्रीला पण चालना मिळेल ना. म्हणजे माझा एक उद्योग आहे तर मला रॉ मटेरियल लागत असेल तर रॉ मटेरियल आणण्यासाठी मला जर वाहतूक चांगली सुरळीत असेल तर लवकर येईल माझ्याकडं. आणि त्याच्यानंतर मी तयार केलेल्या वस्तू, प्रोडक्ट हे मार्केटमध्ये जर जायचं असेल तर परत वाहतूक स्ट्रॉंग असेल तर. एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर हे इम्पॉर्टंट आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमुळं देशामध्ये परत ह्याला चालना मिळेल का, जेवढं पायाभूत सुविधा चांगली तेवढी गुंतवणुकीला काय होईल, चालना मिळेल. आणि ही गुंतवणूक वाढली की परत काय होतं, हे वाढतं. ठीक. आता ह्याच्यामध्ये पुन्हा अजून ह्या आत्ता ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात ह्या स्वातंत्र्यानंतर पुढं सरकारने ह्या सगळ्याबाबत नियोजन करण्यास सुरुवात केली ना.
मग नियोजन म्हणजेच हे इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटसाठीचं नियोजन आहे, म्हणजे आर्थिक विकास आणि आर्थिक वाढ करायचं याच्यासाठीचं प्लॅनिंग आहे ना. मग यालाच आपण आर्थिक नियोजन म्हणतो. मग तुमच्या सिलेबसला नियोजन शब्द आहे का, प्लॅनिंग शब्द आहे का? सो प्लॅनिंग रिगार्डिंग वॉट? रिगार्डिंग ऑल दीज फॅक्टर्स. म्हणजे इंडस्ट्री घ्या, इन्व्हेस्टमेंट घ्या, इन्फ्रा घ्या, 5 इयर प्लॅन, पंचवार्षिक योजनेमध्ये दुसरं काय आहे? फर्स्ट 5 इयर प्लॅन ॲग्रिकल्चर सेक्टर, सेकंड 5 इयर प्लॅन इंडस्ट्री सेक्टर आहे का नाही? सो इनडायरेक्टली हे सगळं इन्क्लूड येतं तुमच्या प्लॅनिंगमध्ये. मग तुम्हाला प्लॅनिंग वेगळा टॉपिक म्हणजेच काही नाही, त्याच्यात इंडस्ट्री घ्या, त्याच्यात इन्फ्रा घ्या, त्याच्यात अजून फॉरेन ट्रेड घ्या, वॉट एव्हर. एज्युकेशनच्या पण काही तिथं हे दिसतील, हेल्थच्या पण काही तिथं स्कीम दिसतील, इनिशिएटिव्ह दिसतील. दिस इज युअर प्लॅनिंग टॉपिक. 2 टॉपिक अनलॉक झाले का? कुठले कुठले? इन्फ्रावाला एक आहे, प्लॅनिंगवाला एक आहे, आणि तिसरा तो ऑलरेडी आपण तेच बघतोय, कुठला? गव्हर्नमेंट बजेटिंग, तो मेन. आणि हा एक अजून कुठला? इंडस्ट्री. तो किती बूस्ट करतो तो. आणि ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह झाल्यामुळं पुन्हा अजून एक टॉपिक झाला ना अनलॉक, कुठला? रोजगार. अनएम्प्लॉयमेंट किंवा देशामध्ये जी काही रोजगार निर्मिती करायची आहे तर ती कशावर डिपेंड आहे? किंवा हा जरी फॅक्टर सोडला तर कशावर डिपेंड आहे? इन्व्हेस्टमेंट. तुमची इन्व्हेस्टमेंट कशावर डिपेंड आहे? इन्फ्रावर. आपण ज्याला म्हणतो ना की युरोपमधले देश एवढे प्रगत काय, किंवा अमेरिका एवढं काय? बिकॉज ऑफ तिथं काय स्ट्रॉंग आहे? इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे. आणि मग याच्यासाठी आपण एवढं जर म्हणत असेल की आपल्याला पण कळत असेल की इन्फ्रा चांगलं आहे, सर मग आपल्याकडे का नाही डेव्हलप झालेलं आहे? पुन्हा त्याचं उत्तर हे आहे, आपल्याकडे का नाही झालं? कारण ह्याला फार मोठ्या प्रमाणात हेवी इन्व्हेस्टमेंट लागते. कुठलाही प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चरमधला हा काही 1 महिना, 1 वर्ष, 2 वर्षात लगेच तयार होत नाहीत. ह्याला तयार व्हायलाच 5-5, 10-10, 15-15 वर्ष लागत आहेत, बरोबर? हा पहिला पॉईंट. आणि एवढ्या मोठ्या ड्युरेशनसाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसुद्धा काय पाहिजे? मोठी पाहिजे. पण ह्याच्यातून रिटर्न लगेच येतं का? येत नाही. म्हणून आपल्यासारख्या देशांना इथं मोठ्या प्रमाणात खर्च करून त्याच्यातून रिटर्न लगेच मिळत नाही, म्हणून तो करता येत नाही. आपला नाईलाज आहे. आता ह्याच सगळ्या गोष्टीसाठी सरकार प्रयत्न करतो आहे, म्हणून तर आपण तिकडे म्हणतो की विकासाच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे. आणि बाकीच्या देशांनी काय केलं की याच्यात मोठ्या प्रमाणात ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आहे, डेव्हलप केलं आहे. आता तिकडे त्यांना फायदा होतो आहे या इन्फ्रास्ट्रक्चरचा. नेक्स्ट पुढं. आता एवढ्या सगळ्या गोष्टी जर पॉझिटिव्ह झाल्याच, रोजगार निर्मिती होते, बेरोजगारी कमी होते, देशातील मॅक्झिमम लोकांना, तरुणांना जर काम मिळत असेल तर मला सांगा बेरोजगारी राहणार आहे का? नाही. आणि त्यांना काम मिळाल्यानंतर काहीतरी इन्कम सोर्स जनरेट झाला. इन्कम सोर्स जनरेट झाल्यानंतर त्या बेसिक नीड्स तर पूर्ण करतीलच. म्हणजे काय कमी झालं? दारिद्र्य कमी झालं, आर्थिक विषमता कमी झाली. आणि ह्याच सगळ्या गोष्टी जर तुम्ही डिसेंट्रलाइज केल्या, म्हणजे मी जे म्हणतो की इंडस्ट्री असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल, हे जर तुम्ही देशातील प्रत्येक राज्यामध्ये केलं, राज्यातील प्रत्येक ठिकाणी केलं, ग्रामीण भागात, शहरी भागात, तर सगळ्यांचाच फायदा होईल. म्हणजे ही जी ग्रोथ आहे, ही जी डेव्हलपमेंट आहे, ही काय झाली? मग इन्क्लुझिव्ह झाली. म्हणजे ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि इन्क्लुझिव्ह झाला का? परत एक पॉईंट अनलॉक. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्यात. आता तुम्ही बघा, भारतामध्ये समजा फॉर एक्झाम्पल एज्युकेशन आहे, आधीच्या तुलनेमध्ये लिटरसी रेट वाढतो आहे, साक्षरता दर वाढत आहे. पण तो वाढलेला साक्षरता दर मेजॉरिटी जर बघितलं तर तो शहरात जास्त आहे, किंवा ठराविकच व्यक्ती जास्त शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागात काय? कमी आहे. मग हे एज्युकेशन हा एक फॅक्टर. सेम तसंच हेल्थ फॅसिलिटी. तुम्ही बघा, शहरात जास्त हेल्थ फॅसिलिटी चांगल्या आहेत की ग्रामीण भागामध्ये? शहरामध्ये जास्त चांगल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये आपल्याला हॉस्पिटलची सोयीसुद्धा पाहायला मिळत नाही. म्हणजेच ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट भारतात झाली आहे, पण ती सगळीकडे सारखी झाली आहे का? नाही. मग ह्याच सगळ्या गोष्टी अचीव करण्यासाठीच आपण त्याला म्हणतो इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. तो असं वेगळं काही नाही आहे. ह्याच सगळ्या गोष्टी करायच्यात, त्या सगळीकडे करायच्यात. दॅट्स इट. म्हणजे रिजनल इम्बॅलन्स जे आहे आपल्याकडे, प्रादेशिक विषमता, ती कमी करायची. आणि त्यासाठीच आपल्याला एक्झॅक्टली प्रॉपर नियोजन करायचं. दॅट इज युअर प्लॅनिंग. म्हणून ही एक डायग्राम तुम्हाला सगळा सिलेबस डिकोड करून देते आणि एकमेकाला इंटरलिंक करून देते. कुठलाच फॅक्टर तुम्ही असं नाही म्हणू शकत मी इंडस्ट्री टॉपिक घेतला आणि अभ्यास केला. इंडस्ट्रीचा परत बेस हा तुम्हाला गव्हर्नमेंट पॉलिसीसोबत येतो, फिस्कल पॉलिसीसोबत येतो, बजेटिंगसोबत येतो. इंडस्ट्री सेक्टर आणि बजेटिंगचा काय संबंध? या इकडं इंडस्ट्री सेक्टर, या इकडं टॅक्सेशन. टॅक्सेशनमध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स. जर डायरेक्ट टॅक्स सरकारने फार मोठ्या प्रमाणात वाढवला, डायरेक्ट टॅक्समध्ये पण इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्स 2 येतात. म्हणजे वैयक्तिक आयकर व्यक्तीच्या उत्पन्नावर लावला जातो, दॅट इज कॉल्ड एज इन्कम टॅक्स. कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजेच काय? कंपनीच्या नफ्यावर लावला जातो, म्हणजे कंपनीवर लावला जातो तो कॉर्पोरेट टॅक्स. व्यक्तीच्या उत्पन्नावर लावला जातो इन्कम टॅक्स. जर मी इथं गव्हर्नमेंट म्हणून एखाद्या बजेटमध्ये टॅक्स रेट समजा 15%
वरून मी 20% नेलं. याच्यामध्ये कंपनीचा ओनर म्हणून मला फायदा झाला की लॉस झाला? लॉस झाला. आता मी ओनर म्हणून मी मोठ्या प्रमाणात इथे इन्व्हेस्टमेंट जर केली आणि प्रॉफिट कमवलं, त्यातला मॅक्झिमम पार्ट हा टॅक्सेशनच्या पार्टमध्ये कोणाकडे चालला आहे? गव्हर्नमेंटकडे चालला आहे. सो या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमुळं देशामध्ये इन्व्हेस्टमेंट, औद्योगिकरण वाढेल का कमी होईल? कमी होईल. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. आता लक्षात आलं. म्हणून तुम्हाला सेपरेटली इंडस्ट्री टॉपिक करू शकाल का तुम्ही? तुमचा बेस कुठं आहे? इकडे येतो. विथ एक्झाम्पल सांगितलं. म्हणजे इकॉनॉमीमध्ये ही इंटरलिंकिंग आहे ना, ही तुमचं आन्सर रायटिंगमधलं जे काही एनरिचमेंट म्हणतो ना आपण, ते ती ॲक्च्युली करून शकते. आता बघा, तुम्ही पण आन्सर लिहिणार, इतर पण आन्सर लिहिणार, मग मार्क्स जास्त कसं मिळणार? म्हणजे 10पैकी तुम्हाला 3-4 मार्क घ्यायचेत की 6-7-8 मार्क घ्यायचेत? 15पैकी परत ॲव्हरेजली 5-6 मार्क घ्यायचेत त्या क्वेश्चनला, की तुम्हाला नियर अबाउट 10+ घ्यायचेत? हे असं ठरतं. कारण तुम्हाला कुठल्याही गोष्टीला बेस द्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टींच्या, आणि पुन्हा बजेट आणि सर्वे. आता इथं सुद्धा परत इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे सरकारने जो काही खर्च केलेला असतो तो ॲक्च्युली तुम्हाला जर इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल काही इश्यू आला, काय झाला, इवन इन्व्हेस्टमेंटचे मॉडेल्स तुम्हाला म्हणून बनलेलं आहे. सरकारकडं जेवढा रेव्हेन्यू येतो तेवढा याच्यामध्ये खर्च होतो. याला म्हणायचं महसुली खर्च. ॲक्च्युली कशात व्हायला पाहिजे? याच्यामध्ये होतो. पण इथं खर्च करण्यासाठी पैसे नाही आहेत सरकारकडं. तर मग काय ऑप्शन आहे? सरकार लोन घेतं. कशासाठी? इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. नाही तर मग दुसरा ऑप्शन काय आहे तुमचा, की तुम्ही ह्याच्यासाठी समजा गव्हर्नमेंटकडे एकूण ह्या इन्फ्रासाठी 100 रुपये खर्च करायचे, पण गव्हर्नमेंटकडे आहेत 60 रुपये. आता अजून किती पाहिजेत? 40 रुपये. सरकार काय म्हणणार की प्रायव्हेट सेक्टरला आपण मध्ये घेऊ आणि 40 रुपये प्रायव्हेट सेक्टर टाकेल, गव्हर्नमेंट 60 टाकेल. टोटल इन्फ्रास्ट्रक्चर कितीमध्ये डेव्हलप होतं आहे? 100 रुपयामध्ये. सो दिस इज कॉल्ड ॲज इन्व्हेस्टमेंट मॉडेल, PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. हे सुद्धा याच्यामध्ये डिसाईड केलं जातं. अजून महत्त्वाचा मुद्दा आहे की गव्हर्नमेंटला अजून रेव्हेन्यूचे सोर्सेस जर करायचे असतील तर अशा काही PSUs आहेत, गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत, की ज्याच्यातून सरकारला असं वाटतं की आता आपण ह्याच्यात काम नाही केलं पाहिजे, ते खाजगी ह्याला दिलं पाहिजे, प्रायव्हेटाईज केलं पाहिजे. म्हणून इथं काय येणार तुम्हाला? डिसइन्व्हेस्टमेंट. मग बजेट आणि सर्वेमध्ये हा एक शब्द मेन्शन केलेला असतो की यावर्षी सरकारला डिसइन्व्हेस्टमेंटचं टार्गेट किती ठेवलेलं आहे. मग डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, प्रायव्हेटायझेशनकडे चाललो आहे आपण. मग तुम्हाला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, LPG पॉलिसी आहे. सो एक्झॅक्टली त्याच्यातलं प्रायव्हेटायझेशन काय, ह्या बजेटमध्ये काय मेन्शन केलेलं आहे, स्वातंत्र्यापासूनची काय पॉलिसी आहे, हे सगळं असं आहे. आणि पुन्हा जर तुम्ही आता याच डायग्रामकडे आलात, इथं एकंदरीत सिलेबसच्या पॉईंट्समधले कुठलेही मुद्दे घ्या, इन्फ्रास्ट्रक्चर, आणि पुन्हा तुम्ही म्हणाल सर फॉरेन ट्रेडचा इथं कुठंही संबंध दिसत नाही किंवा परकीय व्यापाराचा. आता बघा, हा जो मुद्दा आहे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरचा डेव्हलप करायचा आहे, आणि तुम्हाला मी इथं सांगितलं हे उत्पन्न आणि खर्च. तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जसं की फॉर एक्झाम्पल बुलेट ट्रेन किंवा मेट्रो किंवा अजून असे काही प्रोजेक्ट्स आहेत, हे आपण दुसऱ्या देशाकडून घेतलेले आहेत ना. मग दुसऱ्याकडून घेतले म्हणजे तिथं परत लोन आलं किंवा परकीय व्यापार आलाच ना, त्यांच्यासोबत काहीतरी आपण डील करतो. म्हणजे फॉरेन ट्रेड वॉट एव्हर कशाही संदर्भात ते आलं. आणि आपल्याकडं जर अजून महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यासाठीच तुम्हाला सांगतो आहे, या इथं इंडस्ट्रीसाठीच. मला जर इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट करायची असेल तर जगातला कुठला देश असा नाही आहे की त्या देशातील उद्योग क्षेत्रांना लागणारा कच्चा माल तो देशातच तयार होतो असं अजिबात नाही. आपल्याला बऱ्याच रॉ मटेरियलसाठी दुसऱ्या देशावर डिपेंड राहावं लागतं. मग त्या देशातून जर रॉ मटेरियल आणायचं असेल, म्हणजे त्या वस्तू आयात करायच्या असतील, तर तुम्हाला परकीय चलन लागतं. फॉरेक्स रिझर्व तुमच्या देशाचा स्ट्रॉंग पाहिजे कारण आयातीसाठी. आणि हा स्ट्रॉंग कशातून होतो? तुम्हाला काय करावं लागेल? निर्यात जास्त करावं लागेल. एक्सपोर्ट. निर्यात कधी जास्त होते? जेव्हा तुमचं काय जास्त असतं? उत्पादन जास्त असतं. म्हणजे हेच एक्झिस्टिंग पॉईंट तुम्हाला परत फॉरेन ट्रेडला कामाला येतात. म्हणजे जेवढं प्रोडक्शन जास्त तेवढं तुम्ही काय करता? देशांतर्गत वस्तूंची गरज पूर्ण करून एक्सपोर्ट करता. ह्याच्यातून काय मिळतं? फॉरेक्स रिझर्व वाढतो तुमचा, आणि ह्याच्यातून तुम्हाला इम्पॉर्टंट वस्तू ज्या लागणार काय करता येतील? आयात करता येतील. जसं की इंडस्ट्रीसाठी लागणार रॉ मटेरियल किंवा टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, नवीन काहीतरी तुम्हाला मशीन्स आयात करायची असेल चांगली, तर त्यासाठी सुद्धा फॉरेन हे लागेल ना. हे कशातून मिळतं? निर्यातीतून मिळतं. म्हणजे फॉरेन ट्रेड आला का संबंध. आणि याच आयातीतून म्हणजे रॉ मटेरियल किंवा जे काही टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही जर आयात केली, त्याच्यात फायदा कोणाचा होणार आहे?
इंडस्ट्री सेक्टरचा ना, माझ्याकडे माझी एक कंपनी आहे आणि मला काहीतरी एक जी मशीन आहे ती ॲडव्हान्स चांगली मागवायची आहे. म्हणजे आत्ता मला जेवढं काही प्रोडक्शन मी करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रोडक्शन वाढू शकतं, माझं देशाचा फायदा होऊ शकतो. ती मशीन आयात करण्यासाठी मला परकीय चलन लागतं किंवा मला परत रॉ मटेरियल आहे. म्हणजे ही इंडस्ट्री सेक्टर, परत उद्योग टॉपिक जो तुम्हाला मेन्शन केला आहे का, त्याचासुद्धा फॉरेन ट्रेडशी संबंध येतो. पुन्हा गव्हर्नमेंटच्या इम्पोर्ट संदर्भातील पॉलिसीज काय आहेत, आयात कर, बजेट आणि सर्वेचा पुन्हा संबंध येतो की प्रत्येक बजेट आणि सर्वेमध्ये सरकार आयात करासंदर्भात काही निर्णय घेतो. आणि ही जी आयात आहे कशाची, रॉ मटेरियलची आणि टेक्नॉलॉजीची, कॅपिटल गुड्स म्हणतो आपण त्याला, भांडवली वस्तू, यांच्या आयातीवर सरकारने कर वाढवले पाहिजे का कमी केले पाहिजे? कमी केले पाहिजे. कारण जर ते टॅक्स कमी केले तर आपल्या देशांतर्गत ह्यांना उद्योगांना ती वस्तू कमी किमतीत मिळते. मग ते इझिली आयात करतील आणि काय करतील, इंडस्ट्रियलायझेशनला, प्रोग्रेसला तिथं हातभार लागेल. म्हणजे पुन्हा या सगळ्यांचा गोष्टींचा संबंध तुम्हाला बजेटसोबत येतो. म्हणून मी वारंवार, म्हणजे माझं बुक आहे म्हणून असं अजिबात नाही आहे, तुम्ही माझं बुक नाही वापरत तरी चालेल, तुम्ही कुठूनही करा, पण बजेट आणि सर्वे तुम्हाला अजिबात, देर इज नो एनी अदर ऑप्शन. तुमचं जर इतरांच्या तुलनेमध्ये मार्क्स जास्त घ्यायचे असतील तर तुमच्या उत्तरामध्ये, आन्सर रायटिंगमध्ये या अशा गोष्टींचा उल्लेख असला पाहिजे, इंटरलिंकिंग असली पाहिजे. तर कुठं मग मात्र ते होलिस्टिक ॲप्रोच तुम्हाला येऊन जातो आणि समोरचा एक्झामिनरला अपील होतं ते की अरे हां, बेस्ट आन्सर, जे पाहिजे ते टू द पॉईंट विथ फॅक्ट्स अँड डेटा. त्यातही विशेषतः बजेट अपडेटेड सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग तो जे इतर मार्क ॲव्हरेज घेतात ना, तो हा पुढं सरकतो मग इतरांच्या तुलनेत आणि मग स्कोर येतो आणि मग पोस्ट मिळते. असं आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. हे आपलं आहे इन डिटेल सिलेबस डिकोडिंग, इंटरलिंकिंग, ॲनालिसिस आणि इकॉनॉमिक्समध्ये सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट ती ही आहे. कुठलाही टॉपिक तुम्ही इंडिव्हिज्युअली अजिबात नाही करू शकत, फार त्याला बेस आहे, इतर टॉपिकचा संबंध घ्यावा लागतो. आणि हे मी नुसतं हवेत बोलून दाखवलं नाही, तुमच्यासमोर ही डायग्राम आहे, सिलेबसमध्ये मेन्शन केलेले पॉईंट आहेत, गव्हर्नमेंट बजेटिंग, ह्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी येतील. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट अजून एक प्रकार. तुम्हाला जर वाटतं ना की ग्रोथ करावा, सर्वसमावेशक असली पाहिजे, मग इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट म्हणजे दारिद्र्य कमी असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये टॅक्सेशनचा अजून एक पार्ट येतो, डायरेक्ट टॅक्स, प्रत्यक्ष कर. इन्कम टॅक्समध्ये ज्यांचं उत्पन्न जेवढं जास्त तेवढं त्याला टॅक्स काय लागतो, जास्त लागतो. इन्कममध्ये जेवढं कमी तेवढा टॅक्स कमी. मग हे सुद्धा काय, आर्थिक विषमता कमी करणं आहे ना. ह्यालासुद्धा आपण तेच म्हणू शकतो की ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ करायची आहे किंवा गरीब श्रीमंत कमी करायची, पॉवर्टी कमी करायची आहे, तो वाला पार्ट. पुन्हा इथून टॅक्सेशनचा संबंध येतो, गव्हर्नमेंट बजेटिंगचा संबंध येतो. एन नंबर ऑफ गोष्टी आहेत की या अशा काही बेसवर आहेत. चला आता आपण टू वे कम्युनिकेशन करू. म्हणजे माझ्याकडून जेवढं काही ॲनालिसिस आणि डिटेलिंग करायची होती सिलेबसची मी केलेली आहे. होप सो तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे. ऑनलाईनला एकदा मला कन्फर्मेशन द्या, लक्षात आलं. आता तुम्ही जर सिलेबस घेतला, म्हणजे या लेक्चरच्या अगोदर घेतला असता तर काही नसतं कळालं, पण आता मात्र खरंच बघा, एक ना एक शब्द तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल आणि ते पण कळलं. आणि जी लिस्ट दिलेली आहे मी याच्या व्यतिरिक्त, सिलेबसच्या व्यतिरिक्त जे टॉपिक फाइंड आउट करून दिलेले आहेत ते पण, हां, म्हणजे आता आपण 2025च्या पॅटर्नसाठी बेस्ट सुरुवात केलेली आहे. जे म्हणतो ना आपण, डायरेक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड. उगाच वेगानं कुठेतरी चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा स्लोली जाऊयात, बट डायरेक्शन मात्र आपली योग्य असली पाहिजे. आणि तो सगळा पार्ट जो डायरेक्शनचा असतो तो सिलेबसपासून स्टार्ट झाला आपला. यस, आता सांगा तुमचं काय डाऊट असतील तर ऑनलाईन विचार. GDP आणि ह्याचं, GDP म्हणजेच आपलं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, PCI म्हणजेच पर कॅपिटा इन्कम. आता काही छोट्या अशा कीज टर्म्स असतील, कीवर्ड्स असतील, आपल्या बॅचमध्ये क्लिअर होईल. आणि या संदर्भातच ही आपली फाउंडेशन बॅच जी आहे ती स्टार्ट केलेली आहे. सो आवर्जून जॉईन करा. इथं तुम्हाला हा वाला लास्ट पार्ट ह्याच्यात हे मेन्शन करून दाखवू. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन कॉम्प्युटिंग मेथडॉलॉजी ऑफ इंडियाज ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP. आता तुम्हाला सिलेबसमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा टॉपिक मेन्शन केला आहे का? सिलेबसमध्ये नाही ना कुठंच डायरेक्टली प्रश्न आहे का, म्हणून तो राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक घेतला, ते सांगते तुम्हाला मी. नेक्स्ट पुढं प्रश्न बघा. डू यू ॲग्री दॅट द इंडियन इकॉनॉमी रिसेंटली एक्सपिरियन्स्ड V-शेप रिकव्हरी. आता याच्यात त्यांनी असं सांगितलं आहे
व्ही शेप रिकव्हरी आपली इंडियन इकॉनॉमी करते आहे का? मग बेसिक आपल्याला हे माहिती की रिकव्हरीच्या काय स्टेजेस असतील, त्याचे काय वेगवेगळे शेप आहेत, आणि हा जो क्वेश्चन आला तो कोशावरून अराईज झाला. सो इकॉनॉमिक सर्वेमध्ये ही सांगितलं होतं कोविडच्या नंतर आपली जी रिकव्हरी होती ती व्ही शेप रिकव्हरी होती. म्हणजे आपला GDP कोविडमुळं लॉकडाऊनमुळं असा खाली आला होता, पण नंतर अनलॉक झालं सगळं आणि काय झालं असं वाढला. हा GDP वाढण्याचा जो शेप आहे हा कसा आहे? व्ही शेप आहे. दिस इज कॉल्ड ॲज व्ही शेप रिकव्हरी. म्हणजे हा प्रश्न क्लिअर कट इकॉनॉमिक सर्वे बजेटमधून फ्रेम झालेला आहे. म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ बजेट आणि सर्वे. नेक्स्ट परत इथं हे सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स, याच्यावर हा प्रश्न आहे. हे डिटेलमध्ये परत बघायचं आपल्याला बॅचमध्ये. आता इथं बघा, इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रश्न आहे. हे इसेन्शियल फॉर रॅपिड अँड इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ, दोघांचा संबंध लावला. आता तुम्ही जर म्हणत असाल की सर मला सेपरेटली मला इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिक शिकायचा आहे, घ्या इथं इंटरलिंकिंग आली का? म्हणजे इथं क्लिअर कट इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर इज इसेन्शियल फॉर मोर रॅपिड अँड इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ह्या कन्सेप्ट आहेत, याचा संबंध कशाशी लावला आहे? इन्फ्रास्ट्रक्चरशी. म्हणून तो इंटरलिंकिंगवाला पार्ट मी तुम्हाला सांगितला आहे. असं भरपूर आहे, बघू आपण हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर करू. चला, काय डाऊट आहे? हां, आता बुकलिस्टमध्ये मी परत सांगतो की आपलं जे काय आहे NCERT आणि स्टेट बोर्ड ते घ्या. NCERTमध्ये पण सिलेक्टिव्ह आपलं आता ज्यावेळेला नेक्स्ट लेक्चर असेल सगळं बॅचमध्ये, त्या 10वी 11वी किंवा 12वीमधल्या ज्या स्टॅटिस्टिकल डेटा असलेला, ग्राफ असलेला, मायक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट तो आपल्या सिलेबसला नाही आहे. त्यामुळे उगाच सगळंच अख्ख्या NCERT करत बसलात तर इरिलेव्हंट डेटामध्ये येईल. आपल्याला इकॉनॉमिक्स नाही आहे तर इंडियन इकॉनॉमी आहे ह्या सगळ्या सिलेबसमध्ये. आणि पुढे रेफरन्स बुकमध्ये म्हणलात तर मग मोठी लिस्ट आहे. देसाई भालेराव, दत्तसुंदरम, प्रतियोगिता दर्पण असेल, उमा कपिला, भरपूर आहे. पण सध्या तिकडे जाऊ नका. मी तुम्हाला सांगितलं ही असंही नाही की हे माझेच बुक आहेत म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करतो आहे. आपलं इकॉनॉमिक्स गाईड हे इनिशियल लेवलला मोर दॅन सफिशियंट आहे. आपल्याला लगेच इकॉनॉमिक्स घेतलं आणि मी आन्सर रायटिंग केली असं करायचं आहे का? अजिबात नाही, सध्या तरी नाही. बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येऊ द्यात, अंडरस्टँडिंग येऊ द्यात, सगळ्या टॉपिकची लिंक लागू द्यात तुम्हाला, आणि मग हळूहळू आपण डेप्थ वाढू आणि मग पुन्हा बाकीचे पुढचे बुक्स तुम्हाला सजेस्ट करेल मी. सध्या तरी आपलं इकॉनॉमिक्स गाईड बस मोर दॅन सफिशियंट. चलो ऑनलाईन. एनी डाऊट? बरं, अजून काय? आणि बॅच संदर्भात अजून काही इन्फॉर्मेशन किंवा असेल तर आपला नंबर पण दिला ऑफिसचा. आणि लेक्चर्स आपले परत कंटिन्यू होणार. उद्या हिस्ट्री आणि नेक्स्ट परत सायन्सचा आहे. सो आवर्जून एकदा बघून घ्या. बेसिक आपल्या सगळ्या गोष्टी नावच येतं फाउंडेशन. तुम्हाला एखादी जर काही बिल्डिंग बांधायची असेल तर त्याचं फाउंडेशन हे फार स्ट्रॉंग पाहिजे. आपल्याला अशाच छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात आणि डायरेक्टली सिनियर किंवा कोणाकडून तरी ऐकलेलं असतं की हे बुक वाचा, किंवा बुक लिस्ट तर तुम्हाला प्रचंड सापडेल मार्केटमध्ये कुठं पण. टेलिग्राम चॅनलला घ्या, यूट्यूबला घ्या, आणि तुम्ही ते जाऊन बुक लिस्ट विकत घेता आणि वाचायला सुरुवात करता. असं अजिबात नका करू. काय होतं, मोठे मोठे पुस्तक वाचले आणि मग आपण डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास स्टार्ट केला किंवा MPSC UPSC मेन्स करायला लागलो असा फील येतो. फक्त तुम्हाला फील येणं महत्त्वाचं नाही. ते बरोबर त्याचा काही काय म्हणतो त्याला प्रोटोकॉल म्हणा किंवा प्रोसेस आहे ती आधी फॉलो करा. तुम्हाला सुरुवातीला जड जाईल उलट की लगेच असं ती नाही का नवीन ते जास्त उत्साह असतो, अशी बुक असते. सर मोठे मोठे बुक सांगा, रेफरन्स बुक सांगा, असं नाही होत. त्याच्यात जर तुम्ही गेलात तर मग बघा एक 500 1000 पानाचा तो ग्रंथ आहेत सगळे, आणि त्यात तुम्ही कधी वाचणार, कधी एंटर होणार आणि कधी एक्झिट होणार तुम्हाला हे काहीच लक्षात येणार नाही. त्यामुळे आधी, आणि इथं आपण सगळे सोबत आहेत ना, त्यामुळे द कोर इन्फिनिटी अकॅडमी सगळं प्लॅटफॉर्म फॉलो करा. आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे आणि यूट्यूब चॅनल जे तुम्ही आत्ता बघताय त्यालाही सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी मराठीमध्ये UPSC आणि आपलं तर राज्यसेवेचा विषय येत नाही तो मराठीचा ऑब्व्हियसली, ह्या दोन्ही पॅटर्नसाठी तुम्हाला बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. सगळे फॅकल्टी, आणि त्यात तुम्ही सुरुवात कशी झाली बघा. अमित सर किंवा मयूर मॅडम असतील त्यांच्यात त्यांनी सिलेबस डिकोडिंग, इंट्रोडक्शन, बेसिक पॅटर्न, एसे रायटिंग काय सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आपल्या याच्यामध्ये. अगोदरचे लेक्चर झाले ते एकदा बघून घ्या.
मला वाटतं आहे आजचा पार्ट आपला इथंच थांबूयात आपण. चलो, सो थँक्यू सो मच. भेटूया परत पुढच्या याच्यामध्ये. आणि बॅचबद्दल नक्की तुम्ही तुमच्या मित्रांना पण एकदा सजेस्ट करा. चलो, थँक्यू सो मच. बोला, काय ऑनलाईनला काय बुक ऑनलाईन पण अवेलेबल आहे. तुम्ही ॲमेझॉनला पण ऑर्डर करू शकता ऑनलाईनसाठी. ऑनलाईनला सर्च करा क्लिअर कट इकॉनॉमिक गाईड म्हणून. ऑनलाईनच्या बऱ्याच प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. नेक्स्ट काय मॅक्रो इकॉनॉमिक. हां, आपल्या याच्यामध्ये ना मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, मायक्रो नाही. म्हणून तुम्हाला म्हटलं की NCERTमध्ये ना काही सिलेक्टिव्ह NCERT करायच्यात आपल्याला, सगळ्या नाही. आपल्या बॅचमध्ये त्याच गोष्टी सगळ्या घ्यायच्यात. सिलेबसला मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. ठीक आहे. चलो, अजून काय डाऊट? ठीक आहे, थांबायचं का? येस, थँक्यू सो मच. थांबूया, भेटू पुढच्या लेक्चर.